आज आपण इथे सर्व उपस्थितांचं मी इथे अग्रविजन परिवारामार्फत आपल्या सर्वांचं मी इथे हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला सेंद्रिय शेती व तिचे महत्त्व आजच्या जीवनामधील महत्त्व शेतकऱ्यांच्या बाबतीत महत्त्व आणि याबद्दल त्यासाठी करावीची आपल्याला कशी शेती करायची आहे आणि त्यासाठीचे काय फायदे आहेत आणि किंवा काय आपण त्याची काळजी घ्यावी याबद्दल माहिती देण्यासाठी डॉक्टर पूजा कनुजा मॅडम आपल्याला लाभलेल्या आहेत. मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी आमच्या उपस्थित शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करावे. क्षेत्रीय जैविक एवं प्राकृतिक खेती केंद्र गोंडखेरी नागपुर से हूँ और आज का जो विषय है मेरा आप सबके साथ बात करने का है वो है गवर्नमेंट स्कीम्स पर नेचुरल फार्मिंग और ऑर्गेनिक फार्मिंग की जो सरकार की तरफ से योजनाएं हैं उन पर मैं आपसे बात करूंगी. उससे पहले मैं थोड़ा सा अपने कार्यालय के बारे में बताना चाहूँगी क्योंकि आपके ही पास में है कार्यालय और जैविक और प्राकृतिक खेती पे वो काम कर रहा है. तो ये आशा रहेगी कि आप लोग कभी किसी भी विषय पे बात करना चाहे जैविक और प्राकृतिक खेती के तो वहाँ पर आकर हम लोग से मुलाकात कर सकते हैं. तो हमारा ऑफिस जैसे कि मैंने आपको बताया कि जैविक एवं प्राकृतिक खेती केंद्र वो गोंडखेरी नागपुर जो अमरावती रोड है इसी रोड पे ही आपका अमरावती रोड पे हमारा ऑफिस है. और हमारे कार्यालय के कुछ प्रमुख केंद्र है काम के वो मैं बताना चाहूँगी. सबसे पहला कार्य है हम लोग का कि हम प्रमोशनल एक्टिविटीज़ करते हैं. प्रमोशनल एक्टिविटीज़ की जैसे कि एक्सटेंशन के लिए ट्रेनिंग्स प्रोग्राम्स हो गए, वेबिनार्स हो गए, सेमिनार्स हो गए. तो उस तरीके से कई सारे किसान भाइयों के लिए और जो राज्य के कर्मचारी हैं एग्रीकल्चर ऑफिसर्स, एक्सटेंशन ऑफिसर्स, उनके लिए ट्रेनिंग्स है. तो उसमें कई तरीके की ट्रेनिंग्स है. 1 दिवसीय ट्रेनिंग्स है किसानों के लिए, 2 दिवसीय ट्रेनिंग्स है स्टाफ के जो एग्रीकल्चर स्टाफ है स्टेट गवर्नमेंट के उनके लिए, और इसी तरीके से 5 दिवसीय ट्रेनिंग्स है. अभी सर भी आए थे. इस तरीके से 10 दिन की ट्रेनिंग्स है जो नेचुरल फार्मिंग पे हो रही हैं. और आगे एक 30 डेज़ की ट्रेनिंग्स भी है. मैं इस 30 डेज़ के 30 दिवसीय ट्रेनिंग की बात यहाँ इसलिए करना चाहूँगी क्योंकि ये 30 दिवसीय ट्रेनिंग में जो है वो 12th पास 12वीं पास जो स्टूडेंट्स हैं या जो भी व्यक्ति किसान या जो महिला पुरुष जो 12वीं पास हैं वो इसमें अपना पार्टिसिपेट कर सकते हैं. ये 30 दिवसीय ट्रेनिंग जो है वो जैविक खेती पर, प्राकृतिक खेती पर, उसकी कैसे आपको प्रैक्टिसेस करनी है, कैसे उसकी मार्केटिंग होगी, कैसे सर्टिफिकेशन होगा. तो एक सर्टिफिकेट कोर्स होता है 30 डेज़ का. वो हमारे यहाँ फ्री ऑफ कॉस्ट गवर्नमेंट की तरफ से ही रहने का, खाने का पूरी व्यवस्था रहती है. तो ऐसे लोग जो इच्छुक हो, जो डिटेल में जानना चाहते हैं जैविक और प्राकृतिक खेती केंद्र के जो फार्मिंग है उसको वो इसमें अपना आके पार्टिसिपेट कर सकते हैं. इसके लिए आप हमारे कार्यालय में भी मिल सकते हैं और इस तरीके की कई सारी ट्रेनिंग्स हम लोग कराते हैं. तो अभी मैं मेन अपना जो टॉपिक है उस पर हम लोग बात करना चाहेंगे. सर, जैसे कि आप देख रहे हैं कि जैविक और प्राकृतिक खेती को बढ़ावा देने के लिए कि सरकार की तरफ से क्या योजनाएं हैं, तो उससे पहले थोड़ा सा संक्षेप में ही थोड़ी सी बात करना चाहूँगी मैं कि जैविक और प्राकृतिक खेती में फ़र्क क्या है. नॉर्मल जो बात होती है कि जैविक खेती और प्राकृतिक खेती, पहले तो अभी तक हम लोग सिर्फ जैविक खेती की बात कर रहे थे, पर अब हम लोग प्राकृतिक खेती पे भी बात करने लगे हैं. पिछले 2 साल से बहुत सारी चीज़ें आप लोगों ने भी सुनी होगी. तो एक मोटा मोटा बस थोड़ा सा ही मैं बताना चाहूँगी कि जैविक खेती में और प्राकृतिक खेती में क्या एक मोटा अंतर है. कि जैविक खेती जैसे आप लोग भी करते होंगे, पहले से आप लोग भी कई किसान भाई कर भी रहे होंगे, उसमें आप लोग जो वर्मी कंपोस्ट हो गया या जो बायो फर्टिलाइज़र जैसे कि आप लोग पैकेट्स वाले में राइजोबियम, एजोटोबैक्टर टाइप के जो पैकेट्स में लिक्विड फॉर्म में बोतल में या पैकेट्स में आते थे वो हम इस्तेमाल करते थे, या बायो पेस्टिसाइड नाम से जो पैकेट्स में या लिक्विड फॉर्म में आते थे वो इस्तेमाल करते थे. पर प्राकृतिक खेती में ये बाहर से बनी हुई चीज़ें जो मार्केट से आती थी, बाहर से बनी हुई चीज़ें हम लोग इस्तेमाल करने पर पाबंदी है. तो उसकी जगह हम लोग क्या कर रहे हैं, जो आप ही लोग द्वारा सिखाया गया, क्योंकि ये आप ही के किसान भाई हैं जिन्होंने हम लोग को बताया है कि प्राकृतिक खेती में ऑन फार्म जो आपके खेत पे चीज़ें उपलब्ध हैं, क्या कहते हैं, आपके जो
गाय का गोबर गौमूत्र की बात कर लीजिए, या अलग अलग पेड़ों के पत्तियों के उससे कैसे जीवामृत पंचागव्य ये सब चीज़ें बनाने के लिए, तो ये सारी आपका मेन नेचुरल फार्मिंग में जो प्राकृतिक खेती में आ रहा है। विस्तार में मुझे लगता है कि शायद आपका बाद में कोई एक लेक्चर होगा, अभी मैं ज़्यादा इस पर बात नहीं कर पाऊँगी क्योंकि समय थोड़ा कम ही रहता है। तो आगे चलते हैं। आप लोग जैसे देख रहे हैं कि आज से 2 साल पहले तब गवर्नमेंट ने प्राकृतिक खेती के पे बात करना चाहा था, तो माननीय हमारे प्रधानमंत्री जी ने भी बोला था कि जो प्राकृतिक खेती है वो क्या है, मिट्टी की गुणवत्ता बढ़ा रही है, स्वास्थ्य है वर्धकर उसके उत्पादक की रक्षा करती है। तो इसलिए प्राकृतिक खेती को उन्होंने एक जन आंदोलन के तौर पे, एक ग्रैंड लेवल पे जन आंदोलन के तौर पे आगे बढ़ावा देने के लिए कई सारी योजनाओं को प्रस्तावित किया था, जिसमें से कुछ स्कीम्स के नाम है, आप यहाँ पे कुछ देख रहे होंगे इसमें कि NPOF नेचुरल प्रोजेक्ट ऑन ऑर्गेनिक फार्मिंग, PKVY परंपरागत कृषि विकास योजना, MOVCD NER। ये जो MOVCD NER है ये मेन ऑर्गेनिक फार्मिंग जैविक खेती पे काम करता है, पर ये जो नॉर्थ ईस्ट के जो आपके पूर्वोत्तर के जो राज्य हैं, सिक्किम, मिजोरम, ये जो मणिपुर, उधर के जो राज्य हैं उन राज्यों पे ये काम करते हैं। BPKP भारतीय प्राकृतिक कृषि पद्धति जो है, दूसरा है NMNF नेशनल मिशन ऑन नेचुरल फार्मिंग, और उसके बाद है आपका एक नमामि गंगे। नमामि गंगे जो है आपका PKVY के ही उसमें अंडर में आता है। ये गंगा जो नदी है, गंगा जी के जो किनारे के बेल्ट के जो एरिया है वहाँ के जो क्षेत्र है आस नदी के किनारे के, उन पे ये स्कीम है। तो बेसिकली ये गंगा नदी के किनारे के लोगों के लिए है। अब बात आती है परंपरागत कृषि विकास योजना। परंपरागत कृषि विकास योजना का जो है ये एक सब स्कीम है, सब कंपोनेंट है सॉइल हेल्थ मैनेजमेंट स्कीम के अंडर, जो कि NMSA में आता है। और इसमें क्या है, इसका मेन मोटिव था आगे करने का कि सॉइल फर्टिलिटी को बढ़ाना, रिसोर्स कंजर्वेशन करना और हेल्दी फूड, जो एक स्वास्थ्य वर्धक फूड है, जो खाना है जिसमें रसायन मुक्त भोजन, वो आगे आम जनता तक पहुंचाने के लिए इसका मेन मोटो था। और इसमें PGS इंडिया, जो कि आगे मैं थोड़ा सा और बताऊंगी सर्टिफिकेशन के लिए, तो PGS इंडिया जो है उसके थ्रू ये इसका क्वालिटी चेक करते हैं PKVY स्कीम्स में। ऑब्जेक्टिव्स क्या है इसका? ऑब्जेक्टिव पहले बताया मैंने आपको कि टू प्रमोट नेचुरल रिसोर्स बेस्ड इंटीग्रेटेड एंड क्लाइमेट रिसाइलेंट सस्टेनेबल फार्मिंग सिस्टम, टू रिड्यूस कॉस्ट ऑफ एग्रीकल्चर टू फार्मर्स, किसानों की जो लागत है उसको कम करने का उद्देश्य था। टू प्रोटेक्ट एनवायरनमेंट बाय अडॉप्टेशन ऑफ इको फ्रेंडली लो कॉस्ट फार्मिंग फ्रेंडली, ऐसे टेक्निक्स को इस्तेमाल करना, ऐसी चीज़ों का जो इको फ्रेंडली भी हो, जो पर्यावरण के प्रेमी वो भी हो, और साथ साथ लो कॉस्ट भी रहे, कम लागत वाले रहें। और उनका मेन था कि किसानों को इस तरीके से सुविधाएं देना, इस तरीके से उनको एम्पावर करना जैसे कि उनमें प्रोडक्शन जो उत्पादन है, प्रोसेसिंग है, मार्केटिंग के लिए जो मेन समस्या फार्मर्स की आती है, किसानों की, वो मार्केटिंग पे आती है कि प्रोडक्शन वो कर लेते हैं पर मार्केटिंग और सर्टिफिकेशन के बारे में कोई जानकारी उनको मिल नहीं पाती। तो ये सारी चीज़ों को PKVY स्कीम के तहत में कवर करने के लिए, उनको सिखाने और उनको प्रोत्साहित करने के लिए इस योजना का मतलब है। कंपोनेंट्स आप देख रहे हैं, कंपोनेंट्स जो इसमें क्या क्या है। क्लस्टर फॉर्मेशन, क्लस्टर में फॉर्मेशन क्या, इसमें 1 हेक्टेयर 50 फार्मर्स का 50 हेक्टेयर का एक क्लस्टर बनाए जाने की है, जिसमें कि किसी एक किसान का अगर 1 हेक्टेयर से भी कम है ज़मीन तो वो भी उसमें पार्टिसिपेट कर सकता है, पर ओवरऑल जो एक क्लस्टर में कम से कम 50 हेक्टेयर ज़मीन हो। और फार्मर्स किसानों की जो उसमें लिमिट है वो उसमें कोई फिक्स नहीं है कि आप 50 से, अगर 50 से ज़्यादा भी किसान हो रहे हैं तो भी उसमें पार्टिसिपेट कर सकते हैं। तो ये सारा काम जो क्लस्टर फॉर्मेशन और ट्रेनिंग का, जो किसानों को ट्रेनिंग देनी जैविक खेती के बारे में, वो कौन दे रहा है? सर्विस प्रोवाइडर। आप फिर पूछेंगे सर्विस प्रोवाइडर कौन है? सर्विस प्रोवाइडर आपके ऐसे NGOs हैं, सोसाइटीज़ हैं, या इस तरीके से जो ट्रस्ट हैं वो बनाए गए हैं गवर्नमेंट की तरफ से, जो PGS इंडिया में ही आते हैं सर्विस प्रोवाइडर, वो उनको काम दिया गया है कि ये लोग क्लस्टर फॉर्मेशन और ट्रेनिंग, किसानों को ट्रेनिंग देंगे जैविक और
प्राकृतिक खेती के पे। उसके बाद आते हैं रीजनल काउंसिल। रीजनल काउंसिल भी आपके क्या है, रीजनल काउंसिल आपके वो एनजीओज हैं, ट्रस्ट हैं, कुछ गवर्नमेंट बॉडीज़ हैं, स्टेट गवर्नमेंट भी है रीजनल काउंसिल्स। और वो इनका क्या उद्देश्य है, इनका जो क्लस्टर बने हैं उन क्लस्टर में सर्टिफिकेशन, किसानों का सर्टिफिकेशन कराना, प्राकृतिक जैविक खेती के लिए पीजीएस इंडिया में उनके सर्टिफिकेशन कराना, उसके सर्टिफिकेट को वेरीफाई करना, ये सारा जो काम है वो रीजनल काउंसिल के थ्रू हो रहा है। ऑन फार्म एंड ऑफ फार्म इनपुट्स, ऑन फार्म इनपुट जो किसानों को जैविक खेती के लिए ऑन फार्म और ऑफ फार्म इनपुट्स की ज़रूरत होती है, उसके द्वारा जो सब्सिडी या पैसे सरकार की तरफ से मिल रहे हैं वो उनको डीबीटी के थ्रू डायरेक्ट उनके बैंक अकाउंट में डीबीटी के थ्रू जाएगा। ट्रेनिंग्स वगैरह ये रीजनल काउंसिल सर्विस प्रोवाइडर कराएंगे। वेरिफिकेशन आपके डॉक्यूमेंटेशंस की या सर्टिफिकेशन की वो आपके रीजनल काउंसिल करेंगे। और जो आपको सब्सिडी चाहिए जैविक खाद के लिए या जो जैविक बीजों के लिए, जो भी चीज़ों के लिए, वो सारी सब्सिडी आपको डीबीटी के थ्रू सीधा आपके बैंक के खाते में सरकार द्वारा दी जाती हैं। फिर उसके बाद आपका है वैल्यू एडिशन ऑफ प्रोसेसिंग। वैल्यू एडिशन ऑफ प्रोसेसिंग क्या है, आप समस्या क्या आती है, हम लोग की जो फार्मर्स हैं, किसान, वो उदाहरण के तौर पे गन्ना, यहाँ पे शायद गन्ना ही बोलते हैं, तो जी ऊस, तो वो गन्ना उगाते हैं, तो गन्ना से उगा के वो आगे अपना सी प्रोडक्शन करके आगे बेच देते हैं। पर अगर वही किसान उसमें वैल्यू एडिशन, उसका गुड़ बनाने को, जैविक गुड़ बनाए, या जैविक गुड़ में भी आजकल जैविक चिक्की, मूंगफली डाल के चिक्की बना दें या तिल डाल के कुछ उसके लड्डू बना दें, तो वो वैल्यू एडिशन हो रहा है, उसी की प्रोसेसिंग हो रही है। उसमें क्या है कि आपका 50 रुपये का अगर वो गुड़ है, अगर आप उसको मूंगफली डाल के चिक्की बना दे रहे हैं या फिर तिल डाल के कुछ उसका लड्डू बना रहे हैं, तो वो 50 रुपये की चीज़ को आप 200 रुपये किलो तक के दाम पे भी बेचते हैं। तो ये मार्केट, इसके बाद आगे कि आपने प्रोडक्शन भी कर ली, प्रोसेसिंग भी कर ली। अब उसके बाद क्या है कि ब्रांडिंग और मार्केटिंग, नाम बिकता है, जैसा बोलते हैं ना आजकल, काम दिखे ना दिखे पर नाम बिकता है। तो नाम आप अगर जैसे किसानों का जो समूह बने हैं, कि हमारे जो किसान भाई हैं अपना एक समूह बना के कार्य करें और उस समूह का एक नाम दे, कोई भी नाम, अपने समूह का एक नाम दे, उस नाम के को उस पैकेट पे जो भी आपने सामान प्रोडक्ट बनाया है, पैकेट बनाया, उसके ऊपर वो नाम डाल के, उस नाम के साथ अगर आप बताएं कि ये हमारा जैविक उत्पाद है, दाल है, चावल है या जो भी गुड़ है, कुछ भी, तो वो उस चीज़ का महत्ता अपने आप बढ़ जाती है। आप लोग मार्केट में भी देखते हैं कि जो अच्छे से पैकेट में एक कोई गुड़ किसी जगह ऐसे ही पड़ा है, उसका उतना महत्व नहीं है। उसी गुड़ को अगर आप किसी सुंदर से पैकेट में अच्छे से रिबन लगा के बांध देंगे, कुछ उस पर चिपका देंगे नाम, लोगो वगैरह, तो उसके अपने आप ही उसी सेम गुड़ की महत्ता अपने आप ही बढ़ चुकी होती है उत्पाद की। तो प्रोडक्शन, उत्पादन के साथ साथ आपको ब्रांडिंग और मार्केटिंग बाज़ार में कैसे करना है, सर्टिफिकेशन, ये सारी चीज़ की मदद आपको सरकार की तरफ से ये जो स्कीम्स हैं उसमें मिलती हैं। फाइनेंशियल ब्रेकअप की बात करें तो इसमें 50,000 रुपये पर हेक्टेयर का जो कॉस्ट है, कह लीजिए कि आपको मिलता है। उसमें आपको आप देख सकते हैं कि क्लस्टर फॉर्मेशन के लिए, ट्रेनिंग के लिए 7,000 रुपये, वैल्यू एडिशन और मार्केटिंग के लिए 8,800 रुपये हैं। पीजीएस वेरिफिकेशन और जो सैंपल टेस्टिंग होती है उसके लिए 2,700 रुपये प्रति सैंपल उसके लिए मिल रहा है। ऑन फार्म ऑफ फार्म इनपुट्स के लिए 31,000 रुपये। ये पूरे क्लस्टर का है, एक क्लस्टर में क्या मिल रहा है उसके ये है पूरा। आगे आपका ये कॉम्पोनेंट पैटर्न है, ये डिटेल में आगे कि 3 साल के ये स्कीम है, ये स्कीम जो है 3 साल के लिए है। तो पर हेक्टेयर में 1 हेक्टेयर के लिए कितना पैसा है वो इसमें आप देख सकते हैं। अब किसानों को इंसेंटिव के मतलब किसानों को इसमें क्या फ़ायदा मिलता है, कई जो चीज़ें किसानों को सरकार की तरफ से इस स्कीम के तहत क्या फ़ायदा मिलता है, उसमें से है पहला तो है फॉर ऑर्गेनिक कन्वर्जन एंड ऑन फार्म ऑफ फार्म इनपुट, जो मैंने बताया था जैसे कि डीबीटी के थ्रू उसमें पैसा आता है, जो आपको जो बायो फर्टिलाइज़र, जो जैविक खाद हो गया, जैव उर्वरक हो गए, या कोई पेस्टिसाइड, जो जैविक पेस्टिसाइड की बात करी उन सब की, या किसी और चीज़ की जो पैसे की ज़रूरत होती है वो उसमें सरकार की तरफ से ये डीबीटी के थ्रू जाता है। दूसरा आपको
मार्केटिंग, जैसे बताया अभी थोड़ी देर पहले, मार्केटिंग के लिए जो कोई ज़मीन जगह स्पेस रेंट पे लेके कहीं पे आप अपना प्रोसेसिंग प्लांट लगाना चाहते हैं, उसके लिए, ट्रांसपोर्ट के लिए, कोई व्हीकल के लिए, तो वो सारी चीज़ों की जो सब्सिडी या पैसा है वो आपको इस स्कीम के थ्रू मिलता है। वैल्यू एडिशन के लिए है कि FPOs है, फार्मर्स प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन, जैसे कई जो किसानों का जो समूह बना के करते हैं, उसमें उनको वैल्यू एडिशन के लिए, इंफ्रास्ट्रक्चर के लिए, जो भी मशीन हो गया या जगह की बात हो रही है, वो सारे के लिए स्कीम के सबके पर हेक्टेयर या पर हर किसान, प्रति किसान या प्रति हेक्टेयर के हिसाब से उसमें पैसा है, तो वो आपको उसमें मिलता है। ब्रांड बिल्डिंग, ट्रेड फेयर, जैसे कि अगर आप किसान हैं, उनको आज जैसे आप एग्रोविजन में आए हैं, इस तरीके से आप दूसरे और जो एग्जीबिशन हो गए, मेला हो गया, या किसानों से जो कृषि मेला वगैरह लगते हैं, उसमें अगर आप लोग जाते हैं तो आप लोग को कई सारी चीज़ों की नई जानकारी मिलती है। उन सारी चीज़ों के बारे में भी आपका वहाँ जाने के लिए, एग्जीबिशन में जाने वाले के लिए, उन सब के लिए भी आपको पैसा मिलता है, मेला वगैरह अटेंड करने के लिए सरकार उसमें से देती हैं। नेचुरल, अब मैं ये तो प्राकृतिक खेती के जैविक खेती में PKVY स्कीम के बारे में आई। अब आती है दूसरी प्राकृतिक खेती के बारे में। प्राकृतिक खेती मिशन में जो है, ये नेशनल मिशन और नेचुरल फार्मिंग प्राकृतिक खेती पर एक मिशन है, उसके तहत देखा जाए तो इसमें क्या करें, वो आत्मा जो है, आत्मा के थ्रू काम किया जा रहा है। इसमें क्या है, स्टेट जो है वो, जो आपकी राज्य सरकार, जैसे महाराष्ट्र में, यहाँ पर आपकी जो महाराष्ट्र की राज्य सरकार है, वो उनको आइडेंटिफाई करते हैं। उसके बाद उसमें क्या एजेंसीज बनाई जाती है, वो एजेंसीज आपकी सरकारी और गैर सरकारी दोनों हो सकती हैं। उसके बाद आता है मास्टर ट्रेनर्स। मास्टर ट्रेनर्स आपने नाम सुने होंगे। पहले हो गया, हमने आत्मा से एजेंसी बना दी, आत्मा या नॉन गवर्नमेंट गवर्नमेंट एजेंसीज। उसके बाद मास्टर ट्रेनर्स। मास्टर ट्रेनर्स कौन है? मास्टर ट्रेनर्स आत्मा में आपके कुछ ऑफिशियल्स हो सकते हैं, या फिर कुछ ऐसे जो किसान भी हो सकते हैं जो अच्छा काम कर रहे हैं, उस तरीके से उनको मैनेज हैदराबाद, जो कि एक ट्रेनिंग इंस्टीट्यूट कह लीजिए, वो हो गया। और हमारा कार्यालय जो कि जैविक एवं प्राकृतिक खेती केंद्र गाजियाबाद, इसका हेडक्वार्टर है, और यहाँ हमारे रीजनल सेंटर्स हैं, तो उनके थ्रू हम लोग इनको ट्रेनिंग देते हैं। तो जो ये ट्रेनिंग दिया जाता है, इनको मास्टर ट्रेनर बोलते हैं। मास्टर ट्रेनर के बाद आते हैं बारी ग्राम पंचायत पे हम लोग को जो क्लस्टर बनाना है। क्लस्टर बनाने के लिए उसमें क्या करना है कि ग्राम पंचायत लेवल पे ऐसे किसान को चिन्हित करना है, ऐसे किसानों को ढूंढना है जो कि पिछले 2-3 साल से अपनी पूरी ज़मीन पे प्राकृतिक खेती कम से कम कर रहे हैं। तो ऐसे किसान को कम से कम एक किसान उस गांव में होना चाहिए। उस तरीके किसान को वहाँ पे क्लस्टर फॉर्मेशन करना है। क्लस्टर फॉर्मेशन के बाद, क्लस्टर फॉर्मेशन क्या है, मैंने अभी जैसे आपको बताया था कि 50 हेक्टेयर की ज़मीन का एक क्लस्टर बनाना है जिसमें 50 किसान हो। पर अगर किसी किसान की 1 हेक्टेयर से भी कम ज़मीन है, वो भी उसमें जुड़ सकता है। तो उसमें क्या है, किसानों की संख्या बढ़ा देंगे ताकि हमारा 50 क्लस्टर, जो 50 हेक्टेयर की ज़मीन का कम से जो मिनिमम वाला है, वो टारगेट एक क्लस्टर में कम से कम पूरा हो जाए। तो उसमें ज़मीन कम से कम 50 हेक्टेयर होनी चाहिए। पर किसान के लिए कोई ऐसी पाबंदी नहीं है, किसान आपके 50 से ऊपर भी हो सकते हैं। एक किसान की अगर 1 हेक्टेयर से भी कम ज़मीन है तो भी वो उसमें पार्टिसिपेट, उसमें रजिस्ट्रेशन कर सकता है। फिर आता है कि क्लस्टर एजेंसी बन गई, कौन हमारा क्लस्टर फॉर्मेशन करेगा, मास्टर ट्रेनर तैयार हो गए। अब यह है कि किसान कैसे तैयार होंगे। तो किसानों को तैयार करने के लिए फार्मर फील्ड स्कूल बनाए गए हैं, जिसमें क्या है कि ये एक तरीके से स्कूल है जो आप ही की तरफ से, आप ही द्वारा ही चलाया जाएगा, जिसमें एक्सपर्ट के तौर पे लेक्चर देने के लिए यहाँ पे बहुत सारे अलग से जो आपकी जो एग्रीकल्चर यूनिवर्सिटी हो गई, कृषि विश्वविद्यालय हो गए, या ICR के इंस्टीट्यूट हो गए, आपके KVKs हो गए, उसमें से एक्सपर्ट आके आपको उसमें प्राकृतिक खेती के बारे में जानकारी देंगे। और इसके लिए एक विलेज में, एक गांव में कम से कम एक फार्मर फील्ड स्कूल होना ज़रूरी है। और गवर्नमेंट की तरफ से ये भी सुनिश्चित किया जा रहा है कि कोई इंस्टीट्यूट है, जैसे कहीं पे KVK है या ICR के इंस्टीट्यूट है, तो वो कम से कम अपने आसपास के 3 गांव में इस तरीके का फार्मर फील्ड स्कूल ज़रूर चलाएं। तो ये फार्मर फील्ड स्कूल के बाद क्या आता है कि अभी स्टार्टिंग कहाँ से हुई, एजेंसी डिसाइड हो गया,
आत्मा जैसे लोग गवर्नमेंट जैसी एजेंसीज करेंगे। मास्टर ट्रेनर तैयार किए गए। मास्टर ट्रेनर के तैयार करने के बाद आपका क्लस्टर फॉर्मेशन किया जा रहा है। क्लस्टर फॉर्मेशन में आप लोग को सबसे पहले फार्मर फील्ड स्कूल, जो फार्मल एफएफएस, जो फार्मल फील्ड स्कूल्स की तरह आपको जानकारी दी जा रही है। जानकारी मिलने के बाद क्लस्टर फॉर्मेशन किया जाएगा। क्लस्टर फॉर्मेशन में ज़रूरी नहीं है कि सारे किसान जो फार्मर फील्ड स्कूल में थे वो लोग आगे प्राकृतिक खेती करना चाहे। कई बार होता है कि स्कूल में तो सभी लोग आए हैं, पर उसमें से 10 में से 8 ही लोग हैं जो आगे बढ़ना चाहते, 2 लोग नहीं चाह रहे। तो कोई बात नहीं, अगर जितने लोग करना चाह रहे हैं उनका रजिस्ट्रेशन कराया जाए और विदिन 1 साल के अंदर बाकी लोग जो हमारे क्लस्टर में 50 किसान वाला जो क्राइटेरिया है, जो प्रावधान है, उसको पूरा करने के लिए 1 साल के अंदर आप उनको पूरा करेंगे। इस तरीके के फार्मर फील्ड स्कूल्स हैं। अब फार्मर फील्ड स्कूल के बाद आपने फार्मर फील्ड स्कूल हो गया, आपका क्लस्टर तैयार हो गया, रजिस्ट्रेशन हो गया। अब रजिस्ट्रेशन के बाद क्या करना है, किसी भी जब रजिस्ट्रेशन तैयार हो जाएगा तो आपके मिट्टी की जांच, जब भी आपकी बुआई होगी, बुआई से 15 से 20 दिन पहले आपकी मिट्टी की सैंपल लिया जाएगा और उसकी जांच की जाएगी। उस जांच में ये देखा जाएगा कि आपके जो छोटे छोटे जो पोषक तत्व होते हैं, जैसे मैग्नीशियम, जिंक हो गया, आयरन हो गया, आपका कैल्शियम हो गया, इन सब की क्या आपकी मिट्टी की पीएच क्या है, और उसमें उस सब की जांच किया जाएगा 15 से 20 दिन पहले सैंपल लेके आपके इसमें। उसके बाद क्लस्टर फॉर्मेशन में एक पहला काम हो गया, सैंपल लो लिया। सैंपल लेने के बाद वो तो चला गया टेस्टिंग के लिए। किसान आपस में एक प्लेज लेते हैं, एक संकल्प लेते हैं, एक शपथ लेते हैं कि हाँ, हम नेचुरल फार्मिंग करेंगे और नेचुरल फार्मिंग की पद्धति को अपनाएंगे। इसमें जो क्लस्टर फॉर्मेशन हो रहा है, उसमें जो 50 किसान आ रहे हैं वो एक ही गांव या फिर एक ही गांव के आसपास के गांव, उन्हीं के आसपास के गांव के हों। इसका कारण क्या है, ताकि वो ऐसे किसान, क्योंकि ये क्लस्टर फॉर्मेशन आप ही द्वारा ही हो रहा है और आप ही इसकी निगरानी भी एक तरीके से करेंगे, तो ऐसे किसान जो रोज़ आपस में एक दूसरे से मिलते हों तो उनका आपस में एक क्लस्टर बनाया जाता है। इसलिए क्योंकि अगर कोई समस्या आती है, किसी किसान को किसी खेती के बारे में कोई समस्या है, जैसे कीटों का अटैक हो गया, कीट का प्रबंधन है, या कोई खेती बाड़ी से कोई समस्या है, तो वो आपस में एक दूसरे से उसकी सलाह मशवरा करके जानकारी से एक दूसरे के उसको आगे बढ़ सकें। अब आपने इसमें इस वाले में भी देखेंगे तो मैंने जैसे आपको बताया था 50 फार्मर है, क्लस्टर ले लिया। अगर एक हेक्टेयर से कम है वो भी ज़मीन ले सकते हैं। उसके बाद नेक्स्ट है, अब उसमें क्या आता है कि आपस में किसान खेती कर रहे हैं, पर कोई उसमें से ऐसा किसान भी हो सकता है कि जो प्राकृतिक खेती कर तो रहा है पर उसमें चोरी से या इधर किसी वजह से रसायन का या किसी और चीज़ का इस्तेमाल कर रहे हैं। पर तो उसकी क्या है, बाकी के जो किसान के जो समूह के लोग हैं, मेंबर्स हैं, उनको उसकी जानकारी अपने जो नेचुरल उसमें हैं, क्या बोलते हैं उसको, चैंपियन फार्मर्स है, जो उसका मॉनिटरिंग, जो निगरानी कर रहे हैं, चैंपियन फार्मर्स, उनको देनी है। तो जानकारी तो उनको देनी है, पर उस किसान के साथ बात भी करना है कि उनको क्या समस्या आ रही है, वो ऐसा क्यों कर रहे हैं। हो सकता है कोई खेती के दौरान उनकी कोई समस्या हुई है, कि जो भी समस्या है उसको पहले उसका वो निवारण करने की कोशिश करेंगे। ऐसा नहीं है कि कोई हमारा किसान भाई प्राकृतिक खेती के दौरान रासायनिक खेती की चीज़ों को इस्तेमाल कर रहा है तो हम उसको बिल्कुल ही अलग कर दें। नहीं, हमें उसके साथ रहना है, उसको प्रोत्साहित करना है, हम उसको साथ लेके आगे बढ़ना है। तो उस केस में अगर कोई किसान ऐसा कर रहा है तो आपकी जानकारी में है, आपके क्लस्टर, आपके समूह में है, तो उसको उसकी चीज़ का निवारण करना है कि भाई उनको क्या चीज़ की समस्या आई है, ऐसा क्यों कर रहे हैं। तो इस तरीके से उनकी मदद करने के लिए इसमें किया गया है। क्लस्टर फॉर्मेशन वाले में जैसे बताया कि कई ऐसे किसान भी हो सकते हैं जिनके पास, प्राकृतिक खेती की बात कर रहे हैं तो गाय होना, देसी गाय होना, ये सब चीज़ों के लिए बोलते बहुत ज़रूरी है। पर अगर किसी किसान के पास नहीं है तो वो जो ऑन फार्म इनपुट्स के लिए जो चीज़ों की ज़रूरत है, गाय का गोबर या गौमूत्र, इस तरीके की चीज़ों की ज़रूरत हो, तो वो अपने ग्राम पंचायत, अपने ही ग्राम पंचायत का जो कोई और किसान है उससे वो ले सकते हैं।
और कोशिश करें कि बाहर से परचेज करने की ज़रूरत ना ही पड़े। ठीक है, एक मिनट सर। आगे थोड़ा सा मैं एक छोटा सा एक स्लाइड में ये बस बताना चाहूँगी। एक मिनट। एक आपका यहाँ महाराष्ट्र गवर्नमेंट की भी एक स्कीम है जिसको डॉक्टर पंजाब राव देशमुख जैविक खेती मिशन भी कहा जा रहा है। इसका अभी ये महाराष्ट्र सरकार की तरफ से ही प्रोत्साहित किया जा रहा है और अभी ये अक्टूबर 2018 में इसको गवर्नमेंट के द्वारा पास किया गया था, जिसमें आपके एग्रीकल्चर डिपार्टमेंट, कृषि विभाग हो गया और डेयरी डिपार्टमेंट, ये मत्स्य पालन वाले जितने भी उनके साथ मिलके गवर्नमेंट काम कर रही है। इसमें इनका भी उद्देश्य वही है सेम कि ऑर्गेनिक जैविक खेती और प्राकृतिक खेती को बढ़ावा देना। अभी शुरू में तो शायद ये मेरे ख्याल से 6 जिलों में कार्य कर रहे हैं अभी लास्ट ईयर तक इनका, पर इस साल इन्होंने शायद पूरे और बाकी सभी इसमें कैप्चर कर रहे हैं। एक ये जैविक खेती, बस एक थोड़ा सा ये बताना चाहूंगी कि जैविक खेती पोर्टल के बारे में कोई भी किसान है, पीजीए सर्टिफिकेशन, अभी सर सर्टिफिकेशन पे भी बात होगी, उसमें आपको अलग अलग प्रमाणीकरण करते हैं किसी भी जैविक उत्पाद का। वो प्रमाणीकरण के बाद उसके बाद जैविक एक खेती पोर्टल बनाया गया। जैसे कि आप लोग आज देख रहे होंगे, आजकल जो खासकर नई युवा पीढ़ी है वो ऑनलाइन शॉपिंग करती है, अमेजोन की तरह, बिग बास्केट वगैरह इस तरीके से ऑनलाइन शॉपिंग करती है। तो इसी तरीके से जैविक खेती पोर्टल बनाया गया है सरकार की तरफ से, उसमें किसान अपने जैविक उत्पाद को डालते हैं और हम जैसे कंज्यूमर्स उसको ऑनलाइन उसको डिलीवरी भी करा सकते हैं अपने घर पे और उनके खेत पे भी जाके उसको ले सकते हैं। वो खरीदारी करते हैं। जैविक खेती पोर्टल है। इस पोर्टल में आप देख रहे हैं कि बायर्स और सेलर करके दिखाई दे रहे हैं। वही बायर्स आपके इसमें हम जैसे लोग हैं और किसान भाई आपके इसमें सेलर हैं। और एक चीज़ और थोड़ा सा ये रहेगा कि इससे पहले 2017 के बाद से देखा गया कि कोई भी उत्पाद अगर मार्केट में आप जैविक के नाम से डालना चाह रहे हैं तो उसमें या तो आपके पास पीजीएस इंडिया, पार्टिसिपेटरी गारंटी सिस्टम पीजीएस इंडिया का लोगो, या फिर थर्ड पार्टी जो कि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स की तरफ से, पेडा की तरफ है, उनमें से किसी एक का प्रमाणीकरण होना चाहिए, एफएसएसआई का लोगो होना चाहिए और साथ में ये जैविक भारत का लोगो, आपको ये हरे रंग का नीचे दिख रहा है जैविक भारत का लोगो, ये जैविक भारत का लोगो, कोई दोनों प्रमाणीकरण में किसी एक का लोगो और साथ साथ में एफएसएसआई का लोगो तो खाने पीने की चीज़ों पे होता है। तो ये सारी चीज़ें आपके पैकेट पे होने चाहिए। समय की कमी की वजह से मैं ज़्यादा तो नहीं है, मेरा नंबर मैं आपको दे सकती हूँ। कार्यालय के बारे में मैंने आपको बताया कि इसी गोंडखेरी में अमरावती रोड पे एकदम हाईवे पे है। आपको किसी भी किसान भाई को जैविक खेती या प्राकृतिक खेती के बारे में कोई जानकारी या कोई ट्रेनिंग की आवश्यकता हो, उसके बारे में कुछ ज़रूरत हो तो आप हमें संपर्क कर सकते हैं। तो मेरा नंबर आप नोट कर लीजिए 700-73-76-352। मैं एक बार और बोलती हूँ 700-73-76-352। ये मेरा नाम डॉक्टर पूजा है। तो आप लोग को कभी भी कोई समस्या हो तो आप लोग हमारे ऑफिस में आ सकते हैं। 5 दिन का ऑफिस है, शनिवार इतवार 2 दिन बंद रहता है, तो उस दिन छोड़ के आप लोग किसी भी दिन आ सकते हैं। धन्यवाद। धन्यवाद पूजा मॅडम. आपण जे NCOF नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग जे आपलं गोंडखेरी नागपूर येथेच आहे त्याचा आपण लाभ घेतल्याबद्दल, मार्गदर्शन केल्याबद्दल व त्याच्या योजनांचा लाभ घेण्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिलीत. तसेच शेतकरी बचत गटे, शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा ह्या योजनांमार्फत आपण याला सुरुवात कशी करायची, सेंद्रिय शेतीला सुरुवात कशी करायची याबद्दल आपण त्याबद्दल माहिती दिली आणि त्याचे आर्थिक ताळेबंद सुद्धा आपण दिलात, याबद्दल धन्यवाद. आणि आपले जे पुढचे वक्ते आहेत डॉक्टर प्रशांत नायकवाडी, ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणीकरण ह्या विषय जे सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणचा खूप चांगला अनुभव आहे आणि ते राज्याच्या सेंद्रिय शेती धोरणाचे एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून पण त्यांचा अनुभव आपल्याला इथे त्यांना कथन करणार आहेत. तर मी जास्त वेळ न घेता डॉक्टर प्रशांत नायकवाडी सरांना विनंती करतो की त्यांनी भारतीय प्राकृतिक खेती पद्धती व प्रमाणीकरण म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग सर्टिफिकेशन याबद्दल आम्हाला माहिती द्यावी. डॉक्टर प्रशांत नायकवाडी सर प्लीज. नमस्कार.
आजच्या आपलं जे चर्चासत्र आहे त्या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक आदरणीय भट सर, त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांनी आपल्यासमोर मार्गदर्शन केलं त्या डॉक्टर पूजा कनोजिया मॅडम आणि मी डॉक्टर प्रशांत नाईकवाडी. मी महाराष्ट्र राज्याचं जे सेंद्रिय शेतीचं धोरण आहे आणि विपणन व्यवस्था आहे त्याचा राज्य सल्लागार समिती सदस्य आहे. त्याचप्रमाणे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्यासाठी मॉर्फा नावाची एक संस्था सुरू केलेली, महाराष्ट्र ऑर्गॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन, तर त्या संस्थेचा मी तज्ज्ञ संचालक आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे कृषी विद्यापीठं आहेत महाराष्ट्र राज्यातले, तर त्या जे सेंद्रिय शेतीचा अभ्यासक्रम निर्मिती समिती आहेत, महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असेल, त्याचप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल, तर या गेल्या 15 वर्ष मी सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण या क्षेत्रात देखील काम करतो आहे. नेपाळ, भूटान, श्रीलंका, बांगलादेश आणि त्याचप्रमाणे संपूर्ण भारत देश या सर्व ठिकाणी मला इन्स्पेक्टर म्हणून जाण्याचा योग बऱ्याचशा वेळा येतो. आता मी सध्या शासनाबरोबर मोठ्या प्रमाणात काम करतो आहे. आज जर आपण पाहिलं तर आपण स्लाईड तुम्हाला दिसत नाहीये. आता पूर्वी जे होतं ते सेंद्रिय शेती आपण म्हणायचो की सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणात प्रमोट खरं तर गव्हर्नमेंट करत होतं. त्यानंतर आता गव्हर्नमेंटने नैसर्गिक शेतीला चालना देण्याचं ठरवलेलं आहे. परंतु कुठल्याही विवादात न फसता सरकारने आता त्याला भारतीय प्राकृतिक कृषी व्यवस्था असं नाव दिलेलं आहे. आता भारतीय प्राकृतिक कृषी व्यवस्थेबद्दल जर आपण बोललो तर सेंद्रिय शेतीचा जो पार्ट आहे तो जशाच्या तसा या भारतीय प्राकृतिक शेती व्यवस्थेमध्ये आणलेला आहे. आपण नैसर्गिक शेतीमध्ये झिरो टिलेजेस प्रॅक्टिसेस असं म्हणतो, तर त्यांनी झिरो टिलेजेस प्रॅक्टिसेस न ठेवता आता मिनिमम टिलेजेस प्रॅक्टिसेस असं त्याचं केलेलं आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपले जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केंद्राचा अतिशय मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून राज्यासाठी 2000 करोड रुपयाचं डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आता आणलेलं आहे. आणि हे संपूर्ण राज्यामध्ये आता राबवलं जातं आहे. आणि त्या डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक मिशन जे आहे त्याच्या अंतर्गत जे प्रामाणीकरण आहे तो प्रामाणीकरणाचा पार्ट माझ्याकडे आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही योजना जी आहे ती पेनिट्रेट करण्याचं काम आता सध्या चालू आहे. आज जर आपण पाहिलं तर सेंद्रिय शेतीचं जे प्रामाणीकरण आहे, आता सेंद्रिय शेतीचं जे प्रामाणीकरण आहे तेच प्रामाणीकरण नैसर्गिक शेतीला लागू करण्यात आलेलं आहे. त्याला वेगळं अशी सिस्टीम सध्या तरी केलेली नाही आहे, त्याच्यावर काम चालू आहे. परंतु आत्ता या योजनेमध्ये जे प्रामाणीकरण आहे हे प्रामाणीकरण एकतर ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल निर्यात करायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन म्हणजे देशाचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम याप्रमाणे प्रमाणीकरण होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल स्थानिक बाजारपेठेमध्ये विकायचा आहे त्यांना पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम, ज्याला आपण सहभागिता हमी प्रमाणीकरण योजना असं म्हणतो, अशा 2 पद्धतीने आपलं प्रमाणीकरण चालणार आहे. आणि मॅडमनी जी आपल्याला माहिती दिली की ही जी योजना आहे ही मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. आणि या योजनेसंदर्भात मोठ्या प्रमाणात आज आपला फॉलोअप जो आहे तो आदरणीय मुख्यमंत्री साहेब घेत आहेत आणि संपूर्ण कृषी विभाग ही योजना आता पेनिट्रेट करण्यासाठी कार्य करत आहे. आज जर आपण पाहिलं तर 2000 कोटीची योजना आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे गट बनवले जाणार आहेत. गट बनवल्यानंतर आता शेतीमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज कुठलं आहे तर आपण ज्या बाहेरून निविष्ठा आणतो त्या निविष्ठा आपल्याला आता कमी करायच्या आहेत. आणि आपल्या शेताच्या बांधावरच ज्या निविष्ठा आपण बनवणार आहोत त्या निविष्ठा बनवण्यासाठी अर्थसहाय्य आता शासन आपल्याला करणार आहे. त्याचप्रमाणे इथंच आपण न थांबता त्या निविष्ठांचा वापर आपल्या शेतीमध्ये करायचा आहे. आणि शेतीचं जे उत्पादन येणार आहे त्याचं जे प्रमाणीकरण आपल्याला करायचं आहे हे प्रमाणीकरण आपलं NPOP किंवा PGS तो जो गट ठरवेल त्याप्रमाणे याचा खर्च देखील आता महाराष्ट्र शासन या योजनेच्या अंतर्गत करणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इथंच या योजना संपत नाही तर या योजनेमध्ये समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आता महाराष्ट्र शासन तयार करणार आहेत. आणि ह्या ऑर्गनायझेशन एकदा तयार झाल्यानंतर त्यांचा माल विपणन करण्यासाठी सुद्धा मदत आता केंद्र आणि राज्य मिळून करणार आहेत.
अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात हे जे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन जे आहे ते संपूर्ण राज्यभर राबवलं जात आहे. पूर्वी हे फक्त विदर्भामध्ये 6 जिल्हे जे होते या 6 जिल्ह्यांपुरतंच हे मर्यादित होतं, परंतु आता संपूर्ण राज्यामध्ये हे मिशन राबवलं जात आहे आणि आता याचा फायदा खरं तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी घेण्याची अतिशय गरज आहे. आणि हे जे मिशन राबवलं जात आहे हे प्रोजेक्ट डायरेक्टर आत्मा जो आहे प्रत्येक जिल्ह्याचा त्याच्या अंतर्गत राबवलं जात आहे. त्यामुळे तुम्ही जर कुठल्या जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुम्ही प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाला भेट देऊन तुम्हाला या योजनेमध्ये कसं समाविष्ट होता येईल याचं खरं आपण विचार केला पाहिजे. आणि याच्यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कधीही याच्यामध्ये फोन करू शकता. आज जर आपण पाहिलं तर सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाचे 2 प्रकार आहे. पहिला जो प्रकार आहे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, ज्या शेतकऱ्यांना आपला माल एक्सपोर्ट करायचा आहे, निर्यात करायचा आहे, अशा शेतकऱ्यांना नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन ज्याला आपण थर्ड पार्टी सर्टिफिकेशन म्हणतो याच्या अंतर्गत त्या शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. ही जी योजना आहे ही योजना म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा 1 ऑक्टोबर 2001 रोजी सुरुवात झाली. तत्कालीन जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयींनी अतिशय मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेऊन देशाचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम आणलेला आहे. जगामध्ये फक्त 85 देशांकडे स्वतःचे स्वतंत्र राष्ट्रीय सेंद्रिय शेतीचे प्रोग्राम आहेत. त्याच्यापैकी भारत देश एक आहे आणि 2001 रोजी 1 ऑक्टोबर 2001 रोजी हा कार्यक्रम आपल्याकडे सुरू झाला. आणि या कार्यक्रमाचं FTDR फॉरेन ट्रेड रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्ट 1992 जो आहे त्याच्या अंतर्गत त्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे. तुम्हाला जर कुठलीही गोष्ट निर्यात करायची असेल तर FTDRचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्टमध्ये त्या सदर गोष्टीचं रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे हा FTDR जो 1992चा ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत रजिस्टर करण्यात आलेला आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर जवळपास 69 देशांमध्ये आपली निर्यात चालू आहे. आणि जवळपास संपूर्ण जगाच्या म्हणजे आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये 25 लाख जे शेतकरी आहेत ते प्रमाणित सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आपल्या देशामध्ये आहे. आणि आपण भारत देशाचा जर विचार केला तर 10.18 दशलक्ष हेक्टर इतकं क्षेत्र जे आहे त्या ह्या प्रमाणीकरणाच्या अंतर्गत NPOPच्या अंतर्गत आहे. आणि 5225 करोड जो आहे इतका आपल्याला परकीय चलन आपल्याला निर्यातीतून प्राप्त झालेला आहे. म्हणजे देशाचा जर आपण GDPचा विचार केला तर 4% GDP हा आपल्या प्रमाणित सेंद्रिय शेतीच्या मालातून आपल्याला मिळतो आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर NPOPचा जो कार्यक्रम आहे हा 36 प्रमाणीकरण संस्था आहेत त्या आपल्याकडे हा कार्यक्रम पेनिट्रेट करता आहेत. त्याला आपण थर्ड पार्टी सर्टिफिकेशन म्हणतो. हा कार्यक्रम जो आहे हा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर चालवला जातो. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर जे ॲपेडा आहे, ॲपेडा ही या कार्यक्रमाची सचिव संस्था आहे. ॲपेडा बरोबरच आता मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर सुद्धा याच्याबरोबर काम करते. आणि ॲपेडाच्या संलग्न असणारं नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड जे आहे ज्याला आपण राष्ट्रीय मान्यता मंडळ म्हणतो, हे राष्ट्रीय मान्यता मंडळ 35 प्रमाणीकरण संस्थांना आज आपल्या भारत देशामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. आणि ह्या 35 प्रमाणीकरण संस्था त्याच्यामध्ये काही विदेशी कंपन्या आहेत, काही देशी कंपन्या आहेत, ह्या आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये काम करतायत. आणि ज्या शेतकऱ्यांना NPOPचं प्रमाणीकरण करायचं आहे त्या शेतकऱ्यांसाठी ह्या ज्या संस्था आहेत ते प्रमाणीकरण करून देत आहेत. आणि या प्रमाणीकरण संस्थेंवर कंट्रोलिंग ऑथॉरिटी म्हणून नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड आहे. आणि प्रमाणीकरण संस्थेंबरोबरच प्रयोगशाळांना देखील मान्यता नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड देते. आता हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे NPOPचा हा ट्रेसनेट नावाची जी संगणकीकृत प्रणाली आहे त्याच्या अंतर्गत आणलेला आहे, ज्याला आपण ऑनलाईन प्रोग्राम असं म्हणतो. तर याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी म्हणजे माग घेण्याची जी सिस्टीम आहे ती अतिशय स्ट्रिंजंट करण्यात आलेली आहे. सपोज आपण इथे बसलेल्या शेतकऱ्यांपैकी आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे आपण एक जर सेंद्रिय शेतीचा गट केला आणि आपला माल युरोपला पाठवला तर किमान कुठल्या आणि तिथं जर आपल्या मालामध्ये कुठलं तरी केमिकल सापडलं तर किमान कुठल्या 5 शेतकऱ्यांमधून हे केमिकल आलेलं असेल तर त्यासाठी ट्रेस घेण्यासाठी ही ट्रेसेबिलिटी सिस्टीम आहे ज्याला ट्रेसनेट असं म्हणतो. जगात ट्रेसनेट राबवणारा भारत हा पहिलाच देश आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर याला जोड जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीमची देण्यात आलेली आहे. म्हणजे भौगोलिक निर्देशांक क्रमांक जसं आपल्याला प्रत्येकाला युनिक आधार नंबर आहे तसं आता प्रत्येकालाच प्रत्येक शेताला GPS लोकेशन आता आलेलं आहे. म्हणजे ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये GPS ट्रॅक सिस्टीम सुद्धा आणण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ऑर्गॅनिक फार्मिंगचं जे सर्टिफिकेशन आहे जे NPOPचं प्रमाणीकरण आपण म्हणतो ते अतिशय मोठ्या प्रमाणात पारदर्शक पद्धतीने आज कार्यरत आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं जर आपल्याला NPOPचं
प्रमाणीकरण करायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीच्या मानकाची माहिती घेणं आवश्यक आहे, त्या मानकाचं पालन करणं आवश्यक आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन आपल्याला करावं लागतं, नियोजन वर्षभराचं आपल्याला याच्यामध्ये करावं लागतं. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे सर्टिफिकेशन बॉडी आहे त्या बॉडीचे इन्स्पेक्टर तुमच्या शेतावर येतात, तुमचं व्हेरिफिकेशन ते करतात, त्याच्यानंतर तुम्हाला याचं प्रमाणीकरण मिळतं. याच्यामध्ये फीज द्यावी लागते. साधारणतः 5 एकरपर्यंत म्हणजे 2 हेक्टरपर्यंत 12 ते 15 हजार रुपये कॉस्ट या प्रमाणीकरणासाठी आपल्याला लागते आणि याच्यामध्ये आपल्याला नोंदी ठेवाव्या लागतात. त्यानंतर दुसरं जे प्रमाणीकरण आहे ते पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम आहे. मॅडमने आता सांगितलं की नमामि गंगे जी योजना आहे, या नमामि गंगे योजनेअंतर्गत राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान आहे. त्याच्या अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीची 2014 साली आणण्यात आली आणि त्याच्या अंतर्गत सहभाग हमी प्रमाणीकरण योजना म्हणजे ज्या शेतकऱ्यांना त्यांचा माल देशांतर्गत बाजारपेठेत विकायचा आहे किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये विकायचा आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम ही प्रमाणीकरण योजना आणलेली आहे. हे प्रमाणीकरणाचं एक वैशिष्ट्य इतकं महत्वाचं आहे की जसं आपण म्हणतो लोकशाहीचं की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं शासन, तसं ही प्रमाणीकरण योजना जर आपण पाहिली तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांकडून चालवलेली प्रमाणीकरण यंत्रणा म्हणजे आता प्रमाणीकरण आपल्या हाती आणि प्रमाणीकरण आपल्या दारी इतकी सुलभ योजना आता ही केलेली आहे. आणि ही योजना मॅडमनी सांगितलं की NCOP मार्फत राबवली जाते. RCOP जे आहे ते आपलं रिजनल म्हणजे आपलं झोनल काउन्सिल आहे आणि RCOP वेगवेगळ्या प्रादेशिक परिषदांना इथं मंजुरी देतं. वेगवेगळ्या ज्या NGOज आहे, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे यांना रिजनल काउन्सिलचा दर्जा देण्याचं काम RCOP करतं आणि त्याच्यावर कंट्रोलिंग ठेवण्याचं काम RCOP करतं. आणि ही योजना जी आहे ही मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली गेलेली आहे. आणि आपलं जे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आहे याच्यामध्ये देखील आता ज्या शेतकऱ्यांना PGS प्रमाणीकरण करायचं आहे तर त्यांना PGSचा एक पर्याय उपलब्ध करून या सिस्टीममध्ये देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये ही जी योजना आहे जसं NPOP ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंतर्गत येते तसं ही जी योजना आहे ही मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आणि फार्मर्स वेलफेअर जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या अंतर्गत येते. याच्यामध्ये NCOP जे आहे हे या कार्यक्रमाचं सचिव संस्था आहे आणि बाकी मग झोनल काउन्सिल आहे, त्याच्या खाली जे आहे या रिजनल काउन्सिल आहे आणि आता फॅसिलिटिंग एजन्सी, पूर्वी फॅसिलिटिंग एजन्सी नव्हत्या पण आता त्या म्हणजे शेतकऱ्यांचा जो गट आहे त्याला मदत करण्यासाठी फॅसिलिटिंग एजन्सी ही कन्सेप्ट आलेली आहे आणि वेगवेगळ्या ज्या NGO FPO त्या आता फॅसिलिटिंग एजन्सी म्हणून काम करू शकतात. आणि NPOPच्या धर्तीवर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अतिशय ट्रान्सपरंट करण्याचं काम आता खरं NCOP करत आहे आणि त्याला RCOP मोठ्या प्रमाणात मदत करतायत. आता ह्या जो 2 प्रमाणीकरण यंत्रणा आहे या प्रमाणीकरणाच्या पलीकडे जो प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकला जातो, जो पॅक केलेला आहे, जो PGS किंवा NPOPच्या अंतर्गत सर्टिफाईड झालेला आहे त्याच्यासाठी आता फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया जो आहे त्यांनी जैविक भारत नावाचा एक कार्यक्रम आणलेला आहे. तुम्ही जर स्लाइड पाहत असाल तर जो बरोबरची टीक आहे हा जैविक भारत लोगो आहे. हा फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत आलेला आहे. सेक्शन 22 जो आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा तर त्याच्यामध्ये सेक्शन 22 मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगची डिफिनेशन सांगितली आहे आणि त्याच्या अंतर्गत जे प्रामाणिकपणे सेंद्रिय शेती करतायत तर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी तसाच जो ग्राहक आहे या ग्राहकाची फसवणूक होऊ नये, ऑर्गॅनिक खाली त्यांना चुकीच्या पद्धतीने माल दिला जाऊ नये याच्यासाठी हा लोगो आणण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये आपले जे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर आहे ते याच्यामध्ये काम करणार आहेत. जो माल पॅक करून विकला जातो म्हणजे पॅकेटमध्ये विकला जातो ज्याच्यावर लोगो टाकले जातात या मालाचं जे इन्स्पेक्टर आहेत फूड इन्स्पेक्टर हे मार्केटमधून हा माल उचलतात आणि त्याचा ॲनालिसिस करतात. जर त्याच्यामध्ये काही तफावत आढळली तर इंडियन पिनल कोड प्रमाणे शिक्षेची तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे. म्हणजे किमान 6 महिन्याचा कारावास आणि कमीत कमी 50,000 रुपयाचा दंड अशी शिक्षेची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. एक प्रकारे ग्राहकांना संरक्षण, त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय चांगलं संरक्षण या कायद्याद्वारे आता मिळणार आहे. त्यामुळे आज जर आपण पाहिलं तर ह्या ज्या योजना आहेत म्हणजे NPOP असेल, PGS असेल किंवा जैविक भारत लोगो जे आहे
ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आता ट्रान्सपरन्सीने पुढे येत आहेत आणि ग्राहकांना आणि पर्यायी शेतकऱ्यांना ह्या म्युच्युअली अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि दोघांना त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतो आहे. आज जर आपण पाहिलं तर प्रमाणीकरण कशाचं करता येतो, मी एक 5 मिनिटं घेतो सर, आहेत ना 5 मिनिटं फक्त. कुठल्या कुठल्या गोष्टींचं आपल्याला प्रमाणीकरण करता येतं ते मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये जर तुम्हाला प्रमाणीकरण करायचं असेल तर PGSनी करता येतं आणि NPOPनी करता येतं. पण कुठल्या कुठल्या गोष्टींचं करता येतं तर आपल्याला पीक उत्पादनाचं प्रमाणीकरण करता येतं. म्हणजे एक शेतकरी जर सेंद्रिय शेती करत असेल आणि त्याला त्याच्या शेताचं जर प्रमाणीकरण करायचं असेल तर तो NPOP किंवा PGS प्रमाणित करू शकतो. फक्त PGSमध्ये अट अशी आहे की दुसऱ्या वर्षानंतर त्याला कुठल्या तरी गटामध्ये सामील होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे NPOPचा जर आपण विचार केला तर गटाने जे शेतकऱ्याचं प्रमाणीकरण करता येतं ते आपल्याला करता येतं. याच्यामध्ये किमान 25 शेतकरी, जास्तीत जास्त 500 शेतकरी असे जर एकत्र आले तर त्या गटातल्या रँडमली म्हणजे 500 शेतकऱ्यांचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर साधारणतः 23.18 काहीतरी येतं. म्हणजे 24 शेतकऱ्यांचं इन्स्पेक्शन होतं आणि त्या 24 शेतकऱ्यांच्या आधारावर संपूर्ण 500 शेतकऱ्यांना प्रमाणीकरण मिळतं. पण याच्यामध्ये अट अशी आहे की ते शेतकरी एकाच क्लस्टरमध्ये असावेत, जवळजवळ असावे आणि रँडमली प्रमाणीकरण संस्था त्यांचं रिस्क ॲनालिसिस करून हे इन्स्पेक्शन करते. त्यानंतर पाळीव प्राणी आणि दुग्धजन्य जे पाळीव प्राणी आहेत म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की ऑर्गॅनिक मिल्क, ऑर्गॅनिक मटन, ऑर्गॅनिक एग्ज याचं सुद्धा आता प्रमाणीकरण होतं आणि हे प्रमाणीकरण सगळ्याच पाळीव प्राण्यांमध्ये आहे. त्याच्यानंतर जैविक निविष्ठांचं प्रमाणीकरण होतं. आता सेंद्रिय शेतीमध्ये ज्यावेळेस आपण शेती करतो त्यावेळेस असं शक्य होत नाही की आपण बांधावर निविष्ठा बनवल्या आणि त्यातूनच आपण शेती केली. तर आपल्याला मार्केटमधून सुद्धा काही जे उच्च तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाच्या निविष्ठा आणाव्या लागतात. पण आपण जर सेंद्रिय शेती करत असू तर आपण मार्केटमधल्या कुठल्या निविष्ठा वापरायच्या तर ज्या 35 प्रमाणीकरण संस्थांनी प्रमाणित केलेल्या आहेत ऑर्गॅनिक म्हणून अशाच निविष्ठा आपल्याला वापराव्या लागतात आणि त्याचं प्रमाणीकरण जे आहे ते सुद्धा आपल्याला या प्रमाणीकरण सिस्टीममध्ये आहे. त्यानंतर शेतमाल जो आहे म्हणजे जर तुम्ही सेंद्रिय आंबा पिकवत असाल आणि त्या आंब्यापासून ज्यूस करायचा आहे तो सेंद्रियच असला पाहिजे, त्याची एकाग्रता कुठेही लॅप्स न होऊ देता तो सेंद्रिय पद्धतीने आपल्याला निर्यात करायचा आहे तर त्याचं प्रोसेसिंगचं सुद्धा आता प्रमाणीकरण आपल्याला करता येतं. त्यानंतर व्यापार म्हणजे सेंद्रिय शेतकऱ्यांकडून, सपोज मी व्यापारी आहे आणि सेंद्रिय शेतकऱ्यांकडून मी माल घेतला आणि तो मला एक्सपोर्ट करायचा किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विकायचा आहे तरी त्याचं ट्रेडिंग नावाचं जे सर्टिफिकेशन आहे ते आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर जंगली वनस्पती ज्या गोळा केल्या जातात, आवळा असेल, रिठा असेल, सिकाकाई असेल, ब्राह्मी असेल, ह्या जंगली वनस्पती गोळा करण्याचं सुद्धा प्रमाणीकरण आहे. ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल आहे तिथं हे प्रमाणीकरण होतं आणि याला 3 वर्ष वाट पाहावी लागत नाही, हे 1 वर्षामध्ये सर्टिफाईड होतं. फक्त याला निकष असा आहे की जे जंगल आहे त्या जंगलातले जे रेंजर पोस्टचे ऑफिसर आहे त्याची परमिशन याला लागते आणि जे आदिवासी शेतकऱ्यांची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजूर करावा लागतो की आम्ही ह्या कंपनीला हे आम्ही उत्पादन देणार आहोत. फक्त हे जे उत्पादन आहे हे उत्पादन तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांकडूनच घेणं क्रमप्राप्त आहे. त्याला कलेक्टर असं म्हणतात, म्हणजे गोळा करणारं. आणि जंगलामधलं कुठलंही वनस्पती मुळापासून न उकडता म्हणजे साल असेल, पान असेल, फुलं असेल किंवा काही वनस्पतींचे मुळं असे कापून अशा वनस्पती आपल्याला वाईल्ड कलेक्शन करता येतं. त्याच्यानंतर सेंद्रिय मधमाशी पालन जे आहे आपण पेट्यांमध्ये करतो त्याचं सुद्धा आपल्याला प्रमाणीकरण करता येतं. आणि सगळ्यात शेवटी जे आहे पाण्यातील जे प्राणी आहे फिश असेल, ऑक्टोपस असेल किंवा तुमचे प्रॉन्स असतील तर याचं सुद्धा आता ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन होतं, परंतु त्याला नियम जे आहेत ते किचकट आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 प्रकारे प्रमाणीकरण करता येतं. या सगळ्यांची जी मानकं आहेत ती मानकं सारखीच आहे. मी एक 5 मिनिटात तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एक तर तुम्हाला जे बियाणं वापरायचे आहेत ते एक तर परंपरागत असले पाहिजे किंवा ऑर्गॅनिक सर्टिफाईड असले पाहिजे. जर दोन्ही मिळाले नाही तर मार्केटमधून आणलेलं कुठलंही बियाणं तुम्ही वापरू शकता, फक्त त्याच्यावर रासायनिक ट्रीटमेंट झालेली नको. दुसरं महत्त्वाची गोष्ट, जे तुम्ही खतं वापरतात ते सूक्ष्मजीव, वनस्पती किंवा प्राणी यांच्यापासून बनवलेले असावेत. मार्केटमधून जर आणायचे असेल तर ते सेंद्रिय सर्टिफाईड निविष्ठा तुम्ही आणावेत. रासायनिक खतं आपल्याला याच्यामध्ये वापरता येत नाही. कीड, रोग आणि तण नियंत्रणाबाबत सुद्धा हेच आहे. सूक्ष्मजीव, वनस्पती किंवा जे प्राणी मात्र आहे याच्यापासून तयार झालेल्या निविष्ठा आपण वापरू शकतो.
मार्केटमधून आपल्याला बायो पेस्टिसाईड जर आणायचे असतील तर त्या सर्टिफाईड असाव्यात. कुठलंही केमिकल पेस्टिसाईड आपल्याला याच्यामध्ये फवारता येत नाही. जे खनिजयुक्त खतं आहेत, सल्फर असेल किंवा बोर्डो मिक्सचर असेल, हे आपल्याला वापरता येतात. सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला एक 5% वापरता येतात. त्याचप्रमाणे आपल्याला मृदा आणि जलसंधारण याच्यामध्ये त्याची काळजी घ्यावी लागते. आच्छादन पद्धती आपल्याला करावी लागते. आपल्या शेताच्या आजूबाजूला बॉर्डर क्रॉप लावावे लागतात. शेजारचा शेतकरी जर रासायनिक शेती करत असेल तर त्याच्या शेतामध्ये आणि आपल्या शेतामध्ये किमान एक 5 फुटाचं अंतर आपण ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बॉर्डर क्रॉप लावणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्या शेताचं प्रदूषण आपल्या शेतात होणार नाही. जर त्याच्या शेतातलं पाणी आपल्या शेतात येत असेल तर जो बफर झोन आपण सोडलेला आहे त्याच्या बाजूने एक कॅनल करून ते पाणी बाहेर काढून देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर मला वाटतं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन याच्यामध्ये होऊ शकतं. खरं तर हा जो विषय आहे प्रमाणीकरणाचा, हा प्रचंड मोठा आहे. परंतु आपल्याकडं हे जे सिरीज आहे किंवा हे जे आपलं व्याख्यानमाला, याला पुरेसा वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला एक ठराविक जो भाग आहे तो मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितला. याच्यामध्ये जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारा. माझा नंबर या ठिकाणी आहे, मेल ID आहे. माझी सकाळ प्रकाशनाच्या माध्यमातून 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्याला राज्य बागमय पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यातलं तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती नावाचं एक पुस्तक आहे. दुसरं सेंद्रिय शेती मानके आणि प्रमाणीकरण असं पुस्तक आहे. नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं, 0 रेसिड्यू रासायनिक अवशेषमुक्त शेती तंत्रज्ञान म्हणून. ॲग्रोवनच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांसाठी लिहित असतो. त्याचप्रमाणे ही जी योजना आता पेनिट्रेट होत आहे संपूर्ण राज्यामध्ये, तर शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, अधिकाऱ्यांना माझे ट्रेनिंग चालू असतात. तुम्हाला याच्या संदर्भात काही वाटलं तर आम्ही एक रोमिप इंडिया नावाची संस्था सुरू केलेली आहे, रेसिड्यू फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन. आम्ही कुठलेही पैसे न घेता शेतकऱ्यांमध्ये रासायनिक अवशेषमुक्त शेती तंत्रज्ञान तसंच सेंद्रिय शेतीचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान पेनिट्रेट करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही 4 राज्यामध्ये सध्या काम करतो आहे. आणि हे जे ॲग्रोव्हिजन आहे, या ॲग्रोव्हिजनमध्ये माझं हे 7वं वर्ष आहे. मी सलग 7 वर्ष सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरणासाठी बोलण्यासाठी येत आहे. आयोजकांनी जे मला आपल्यासमोर बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर प्रशांत नायकवडी सर. आपण एक खूप चांगलं प्रमाणीकरण बद्दल आम्हाला माहिती दिली, शेतकऱ्यांना उपस्थित माहिती दिली आणि सर्वांना सेंद्रिय शेतीतील प्रमाणीकरण याबद्दल खूप चांगल्या प्रकारे किंवा एक आपली संकल्पना आणि त्याबद्दलची गरज आणि वास्तविकता आपल्याला कळाली असेल. आपण माझ्या मताशी सहमत आहात का? कळालेलं आहे? आता ठीक आहे मॅडम, आपल्याला डॉक्टर पूजा मॅडमनी यांनी नैसर्गिक शेतीबद्दल जे शासकीय पातळीवरची जी धोरणं दिशा आहे त्याबद्दल माहिती दिली आणि सर्टिफिकेशन आणि या बाबतीत पुढे जी काही यंत्रणा आहेत आणि ती का करावी याबद्दल आपल्याला डॉक्टर प्रशांत नायकवडी सरांनी माहिती दिली. परंतु आता आपल्या सर्वांना जो प्रश्न पडतो, असे करणारे शेतकरी आहेत का? एवढे नियम पाळणारे शेतकरी आहेत का? आणि ते खरंच करतायत का? तर हा एक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. आला सर्वांच्या मनात कुणाच्या? बट आपण त्यांच्याच शब्दांमध्ये पण ऐकणार आहोत. आपल्याला मार्गदर्शक आहेत राजेंद्र भट सर, ठाणे जिल्ह्यावरून आलेले आहेत, अंबरमधून, आणि मागील 33 वर्षापासून ते सेंद्रिय शेती करतात. त्यांना विभागीय सेंद्रिय शेतीनिष्ठ पुरस्कार सुद्धा आपल्याला महाराष्ट्र राज्याचा मिळालेला आहे, कृषी भूषण पुरस्कार मिळालेला आहे. आणि देश पातळीवरील 2017 मधील पहिल्या बॅचचे 10 शेतकऱ्यांची जी निवड झाली त्यामधील मास्टर ट्रेनर म्हणून ते एक आहेत आणि बहुतेक महाराष्ट्रातील आपले असावे. तर त्यामुळे आपल्या भाषेमध्ये आपल्याला मागील 33 वर्षांचा अनुभव सेंद्रिय शेतीमधील ते आपल्याला सांगणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जे काही आपल्याला शंका कुशंका थोडेसे काही प्रश्न असेल तर मागच्या शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आपण घेऊया. तर मी श्री राजेंद्र भट सरांना विनंती करतो की त्यांनी आपला 33 वर्षाचा अनुभव आमच्या ॲग्रोव्हिजनच्या सर्व उपस्थित आपल्या कार्यशाळेला उपस्थित शेतकऱ्यांना सांगावं. नमस्कार. तुमच्याकडनं नमस्कार नाही आला. नमस्कार. माझं नाव राजेंद्र श्रीकृष्ण भट. व्यासपीठावर बसलेले सगळे अभ्यासू आणि माननीय व्यक्तिमत्वाने जे काय आपल्याला सांगितलं की मॅडमनी सांगितलं ट्रेनर्स ट्रेनिंग प्रोग्राम, मास्टर ट्रेनर्स. मी आत्ताच नुकताच तो मास्टर ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण केला. 1 ते 10 नोव्हेंबरला गाझियाबादला होता. आणि नाईकवाडी साहेबांनी जे काय प्रमाणीकरणाबद्दल सांगितलं तर माझं प्रमाणीकरण 2005ला मी केलं होतं. सेंद्रिय प्रमाणीकरण ज्याला म्हणतात ते. आणि
आत्ता जे काही शासन विचार करतं आहे त्याला नाव दिलं आहे नॅचरल फार्मिंग अँड ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगचा पुढचा टप्पा. महाराष्ट्र देशामध्ये बऱ्यापैकी सेंद्रिय शेती करणारा शेतकरी असलेला प्रांत आहे आणि त्याच्या पुढची टप्पा म्हणजे स्वतःपुरती त्यांनी शेती छान केली, आजूबाजूच्या गिऱ्हाईकांना चांगलं, उपभोक्त्यांना चांगलं अन्न दिलं, पण राष्ट्रीय पातळीवरती ज्या काही जलवायू परिवर्तनच्या समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी आता काही वेगळं काम करावं स्वतःचं काम करत असताना, की ज्याच्यामध्ये सॉईल कन्झर्वेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ग्लोबल वॉर्मिंग थांबवायला मदत होईल. या दृष्टिकोनातनं जे मिशन आहे त्याला नाव दिलेलं आहे नॅचरल फार्मिंग किंवा प्राकृतिक खेती. ही प्राकृतिक खेती म्हणजे किंवा नॅचरल फार्मिंग म्हणजे आंब्याचं एक झाड आहे समजा, तर आंब्याचं झाड काही हजार वर्षापूर्वी तयार झालं आणि त्या काही हजार वर्षामध्ये त्याला कीड लागली का, रोग लागले का, त्याच्यातनं ते का जगलं, त्याला उत्पादन का आलं, त्याची पोषणाच्या आणि संरक्षणाच्या निसर्गाच्या यंत्रणा काय आहेत याचा अभ्यास करून आपण त्या पद्धतीने आंब्याला जर काम केलं आंब्यावर, तर आपल्याला बाकीचं काही सेंद्रियसुद्धा वापरायला लागणार नाही अशी शक्यता होते. म्हणजे रसायनं तर नाहीच, त्याच्यासोबत परिसंस्थे म्हणजे इकोसिस्टीममध्ये असलेले गांडुळापासून सगळे घटक शेतामध्ये निर्माण होणं, किडीचं नियंत्रण किडीने करणं, ज्याला मित्रकीटक म्हणून आपण आता मान्यता दिली, आणि यांची संख्या जर जास्त वाढली तर पक्ष्यांच्या मदतीने किडीचं नियंत्रण करणं. म्हणजे निसर्गातला एक महत्त्वाचा घटक आहे बॅलन्स, संतुलन. कोणाला तो जास्त वाढू देत नाही, माणूस सोडून. माणसाने निसर्गाला मात करून अनेक समस्या स्वतः करता आणि निसर्गाकरता निर्माण केल्या. या निर्माण केलेल्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल या दृष्टिकोनातून जगभर जे कामं चालली आहेत त्याच्यातलं भारताचं काम आहे नॅचरल फार्मिंग. हे एकाच वेळेस 3 यंत्रणा काम करत आहेत. नॅचरल फार्मिंगवरती काम करणारे रिसोर्स पर्सन तयार करणं, शेतकरी तयार करणं, यांच्या उत्पादनाचं FPO तयार करणं आणि त्या याच्यामार्फत ग्राहकांपर्यंत वितरणसाठी नॅचरल फार्मिंग प्रोड्यूस काउन्सिल आणि ते देशभर त्याची प्रॉडक्ट लॉन्च करते. आत्ता मागच्या 15 दिवसापूर्वी शहासाहेबांनी 6 प्रॉडक्ट लॉन्च केली आणि डिसेंबरमध्ये आता 12 प्रॉडक्ट लॉन्च होतील. तर हे जे सगळे आहे एकात्मिक पद्धतीने जे करत आहेत, तर आत्ता आपल्याला शेतकरी म्हणून मी जेव्हा काम करतो आहे त्या शेतकरी म्हणून काम करत असताना काही समस्या 30 वर्षामध्ये दिसायला लागल्या. त्याच्यातली महत्त्वाची समस्या आहे की तापमान आणि पावसाचं प्रमाण नंबर 1. नंबर 2 जंगली श्वापदांचा, जंगली प्राण्यांचा शेतीला होणारा त्रास. आणि नंबर 3 याच्यापेक्षा मोठी समस्या आहे की योग्य कामगार मिळणं, कारण आम्हाला कोणाला कामच करायचं नाही आहे आणि शेतकी समूहाने केल्याशिवाय होत नाही. तर या तिन्हीपैकी पहिली समस्या आपण सोडवू शकू. प्राण्यांचं नियंत्रण हे शासकीय धोरणानुसार होईल आणि माणसाला काम करण्याची प्रवृत्ती आज देशातले सगळे संत सगळ्या लोकांना असं सांगतायत, त्यांच्या अनुयायांना सांगतायत की देशी खा, सेंद्रिय खा आणि काम करा. श्रम आधारित जीवनशैली ही आपल्याला आवश्यक आहे. तर ती शेतकऱ्याला माहितीच आहे. शेतकरी म्हणून आपण जेव्हा काम करणार आहोत तेव्हा आपल्याला समस्यांमध्ये एक महत्त्वाची समस्या ही पण येते की वातावरणातल्या बदलाने जे काही आपलं पीक येतं ते त्या गुणवत्तेचं येत नाही आणि किंवा त्याचं प्रमाण कमी होतं. मग या कमी झालेल्या प्रमाणाचं आपण व्हॅल्युएशन करू शकू का? म्हणजे माझ्याकडे लिंब आली आणि लिंबाला बाजार नाही आहे, तर मी लिंबाचं काय करू? तर मला लिंबाच्या प्रक्रिया करता येईल का? आणि ते प्रक्रिया करण्यासाठी शिकवणारी केंद्र जागोजागी निर्माण झालेली आहेत. विद्यापीठांकडे हे कामं आहेत आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशन जे मूल्यवर्धन करून लिंबाचं लोणचं, लिंबाचा सॉस, लिंबाचं सरबत करून माझ्या शहरात, खेड्यात मी जिथे राहतो त्याच्या आजूबाजूच्या शहरामध्ये सहज विकलं जातं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि प्रत्येक शहरामध्ये एक साधी सोसायटी घेतली तर सोसायटीमध्ये 10 बिल्डिंग असतात. प्रत्येक बिल्डिंगमध्ये कमीत कमी 12 घरं असतात. म्हणजे 120 बिऱ्हाडं असलेलं गाव
एक सोसायटी असते आणि त्या गावाच्या त्या शहराच्या शेजारचं एक छोटंसं गाव त्या सोसायटीचं पुरेसं असतं. म्हणजे आजूबाजूच्या शहरातल्या आजूबाजूची सगळी खेडी त्या शहराच्या गरजा पूर्ण करू शकते. ही क्षमता आहे आणि ती आता विकसित करण्याचं काम शासकीय पातळीवर चालू आहे. FPO पासून ग्राहकांपर्यंत हे जे चाललं आहे ते लॉजिस्टिक कमी करणं आणि कार्बन क्रेडिट मिळवणं. आत्ता आपल्याला हाही प्रयत्न चालू आहे शासनाचा की ज्या शेतकऱ्यांच्याकडे जुनी झाडं आहेत, ज्यांनी सांभाळेत, त्याचं त्याला क्रेडिट मिळावं आणि त्याला काहीतरी त्याचं मूल्यवर्धन त्यांना पैसे मिळावे, हे पण काम चालू आहे. आत्तापर्यंत आपण शेती करत होतो, ती शेती करत असताना त्याच्या पुढचा टप्पा जो आहे तो कार्बन क्रेडिट आणि वॉटर फूटप्रिंट याच्यासाठी काम करून नॅशनल लेवलवरती देशाचं विकसित करणं आणि समृद्धी आणणं ही आपली शेतकरी म्हणून जबाबदारी आहे. आणि शेतकरी म्हणून जसं आपण ती जबाबदारी आत्ता अन्नधान्याची पूर्ण केली आहे, सुरक्षित अन्नाची पूर्ण केली आहे, तशी पुढची जबाबदारी आपली आहे की देशपातळीवरती समृद्धी निर्माण करणं. माझी काळी आई ज्याला आपण म्हटलं, तिच्यात विष न घालणं, म्हणजे आईला विष घालण्याची संकल्पनाच मुळात चुकीची आहे. किंवा मी त्या नदीला माता म्हटलं आणि त्याच्यामध्ये विष सोडलं, हे बंद करणं आणि नदीच्या आधारित मातीच्या आधारित समृद्धी परत निर्माण करणं ही आपली शेतकरी म्हणून जबाबदारी आहे. आणि आत्ता या 2 वक्त्यांनी जे सांगितलं की त्याच्यामागे शासन कशा पद्धतीने उभं आहे की मला पाठिंबा देणारे, मी आता एकटा नाही आहे, मला पाठिंबा देणारी 100 माणसं आहेत, अनेक गट आहेत, शासन आहे. तर या सगळ्यांचा वापर करून जर आपण शेती करू शकलो तर आपल्याला शेती करणं शक्य होईल. आत्ता ज्या काही वातावरणातले बदल आहेत त्या बदलाला अनुसरून शेतीची पीक संकल्पना परत बदलणं आवश्यक आहे. आपला क्रॉप पॅटर्न जो आहे तो क्रॉप पॅटर्न थोडासा बदलायला लागेल, कल्टिवेशन प्रॅक्टिस बदलायला लागेल. कारण जो पाऊस पडतो आहे तो आता माणसासारखाच वागायला लागला आहे, बेभरोशी. कधी केव्हा पडेल, किती पडेल, कुठे पडेल याची गॅरंटी काही नाही. आणि मग या पावसावर आधारित जर माझ्या जमिनीचा वापसा गेला तर माझं पीक येणार नाही, शेतकऱ्याला माहिती आहे. हा वापसा कसा मेंटेन करता येईल याच्यासाठी गेली काही वर्ष काम चालू आहे, त्याला आपण म्हणतो BBM, ब्रॉड बेड कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. तर त्याच्याही पुढचं थोडंसं रेस बेड जसं पॉलिहाऊसला करतात तशा पॉलिहाऊसवर रेस बेड करून, पॉलिहाऊसमध्ये न करता शेतात बेड करून कमीत कमी मशागतीमध्ये मल्टिपल क्रॉपिंग, म्हणजे निसर्गिक शेती जे आपण म्हणतो त्या निसर्गामध्ये एकाच वेळेस एका जागेवरती अनेक वनस्पती वाढत असतात. काही उंच असतात, काही बुटके असतात, काही त्याच्याहून बुटके असतात, काही ग्राउंड कव्हरिंग असतं, काही जमिनीखाली कंद असतात. आणि हे सगळे मिळून प्रकाश संश्लेषण क्रिया करून स्वतःचं अन्न आणि माणसाचं किंवा इतर सजीवांचं अन्न बनवतात. तर ही सिस्टीम आपल्याला परत शेतात करता येईल का? आपले पूर्वज करत होते बरं का, की एकाच जागेवरती आपली शेती आत्ता जी आहे ती स्क्वेअर फुटामध्ये, त्याच्याऐवजी घनफुटात करता येईल का? ती जर घनफुटात आपण शेती करू शकलो तर एकाच जागेवरती कमीत कमी 5 पिकं घेऊन आपल्या पंतप्रधानांचं जे उद्दिष्ट आहे शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करायचं, याच्यामध्ये 4 पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मी ती घेतो आहे. वातावरणातल्या बदलाने समजा आपण अनेक पिकांमधलं एक पीक हळद लावली आणि हळदीच्या शेजारी तूर लावली, जास्त पावसाने तुरीवर काही दुष्परिणाम झाला, हळदीवर काही होणार नाही आहे. आणि हळदीला जे जमिनीतला मर रोग आहे तो, हळदीला मर नाही, तुरीला मर आहे, तो हळदीमुळे कमी होणार आहे. आणि तुरीचं नायट्रोजन हळदीला मिळून हळदीचं उत्पादन जास्त येणार आहे. याला आपण म्हणतो कंपॅनियन क्रॉप. हे आधी आपण करत होतो. हार्वेस्टर आल्यामुळे आपण ती सिस्टीम बदलली. कारण आपल्याला हार्वेस्टरमध्ये तूर काढायची का हळद काढायची गडबड होते. मग त्याच्याऐवजी आपण पट्टा पद्धतीने असं करू शकलो की एक पीक जमिनीच्या सुपीकतेसाठी, एक पीक जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी, एक पीक जमिनीतले रोग घालवण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ झेंडू लावला की जमिनीतले निमॅटोड्स कमी होणार आणि निमॅटोड्स कमी झाले म्हणजे वांगी किंवा वेलवर्गीय भाज्यांना समस्या कमी होणार. म्हणजे हा तसा मित्रपीक जो आहे तो मित्रपीक आपण लावणं बंद केलं. आपण एकच पीक लावतो आहे आणि निसर्ग म्हणतो एकच पीक नाही चालणार. निसर्गाच्या रचनेमध्ये एकाच जागेवरती कमीत कमी 20 प्रकारच्या वनस्पती असतात आणि ज्याला आपण तण म्हणतो.
निसर्ग म्हणतो मी जमीन झाकणार आहे का तुम्ही झाकताय. मग मी बी लावताना त्या मातीमध्ये पालेभाजीचं बी टाकतो. पालेभाजी काढताना तणांचं नियंत्रण होतं आणि पालेभाजी वाढल्यामुळे तण कमी होतात. तण काढण्याचा खर्च पालेभाजीतनं निघतो. 30 दिवसात माझं उत्पादन चालू होतं. त्याच्यासोबत त्या पालेभाजी पेरताना त्याच्यातच मध्ये आपण मूग, चवळी किंवा राजमा जे 70 दिवसात होतो तो लावतो. पालेभाजी निघताना तो तयार होतो आणि त्याच्यातनं कडधान्य तयार होऊन माझ्या अडीअडचणीला माझं अन्न तयार होतं आणि जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्स होतं. आणि त्याच्याहून जास्त दिवसाचं दुधी असेल किंवा वांगा असेल आपण एकाच जागेवर 5 प्रकारची पिकं सहज घेऊ शकतो. आपण ते घेत नाही आहोत. आपल्याला व्यवस्थापनामध्ये अडचण येते म्हणून घेत नाही आहोत. पण आत्ता वातावरणाच्या बदलाला जर आपल्याला अशा पद्धतीने पिकं लावली तर कुठली तरी 2 नक्की येतात. सगळंच पीक गेलं असं होत नाही. याच्या पुढच्या काळामध्ये या समस्या वाढणार आहेत. तापमान वाढणार आहे आणि तापमान वाढलं तर तुम्ही मोसंबीवाले, संत्रावाले आणि आम्ही आंबावाले हे मार खाणार आहेत. हे तापमान वाढीचं नियंत्रण करायला आता नाईकवाडे साहेबांनी सांगितलं की बफर झोन पाहिजे आणि बफर झोनमधनं मायक्रो क्लायमेट तयार होऊन आपल्या बागेचं तापमान 2 अंशांनी नक्की कमी करता येतं आणि 10 ते 25% आर्द्रता वाढवता येते, जी पोलन म्हणजे परागांना आयुष्य द्यायला मदत करते. हे जर आपण करू शकलो तर आपल्याला आपलं गरज जी आपण आता ऑलरेडी भागवतो आहे पण या समस्यांना तोंड देण्यासाठी आपण वेगळे उपाय करतो आहे. त्यातला हा एक उपाय की आपली गरज, जमिनीची गरज आणि परिसंस्थेची गरज म्हणजे इकोसिस्टीमची गरज आपण पूर्ण करू शकू. आत्तापर्यंत आपण आपली गरज छान पूर्ण केली आहे. शेतकरी म्हणून मला स्वतःचा अभिमान वाटतो की आपण देशामध्ये सेंद्रिय शेती करून लोकांना चांगलं अन्नधान्य दिलेलं आहे, आरोग्यदायी अन्न दिलेलं आहे. अन्न सुरक्षा ग्रीन रेव्होल्यूशनमध्ये झाली पण सुरक्षित अन्न नव्हतं म्हणून आपण ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू केलं आणि ते योग्य आहे का अयोग्य हे तपासण्यासाठी यंत्रणा सुरू केली. त्याला आपण म्हणतो प्रमाणीकरण. की मी म्हणतो मी इंजिनियर आहे. कशावर इंजिनियर आहे तर माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, मी या कॉलेजमध्ये शिकलो आहे. तसं मी सेंद्रिय शेतकरी आहे हे प्रमाणीकरण होणं आवश्यक असतं. कारण शहरातला माणूस मला ओळखत नाही. तो म्हणतो तुमच्याकडे काय आहे का तर आमच्याकडे प्रमाणीकरण आहे, PGS आहे, थर्ड पार्टी आहे, आमचा गट आहे. आणि गट मिळून कारण आता एकटं काम करण्याचे दिवस संपले. आता आपल्याला गट करायला लागतील आणि गट करून आपल्याला अजून एक नवीन कामं करायला लागतील. आत्ता शासनाचं अजून एक धोरण असं येते की तुकडाबंदी कायदा होतो तो 20 गुंठ्यावर नका अजून 10 गुंठ्यावर आणतायत. म्हणजे आपल्या जमिनीचे अजून तुकडे होणार आहेत आणि ते तुकडे झाल्यानंतर आपल्याला शेती परवडणार नाही एकट्याने केली तर. माझ्या एकट्याची 5 किलो हळद आहे पण 10 जणांची मिळून 500 किलो होणार आहे ना. ती विकायची समस्या येणार नाही म्हणून आपल्याला FPO करायला लागेल. FPOचं फेडरेशन करायला लागेल आणि त्याच्याचं मूल्यवर्धन करून ग्राहकांपर्यंत चोख गुणवत्तापूर्ण उत्पादन द्यायला लागेल. हा विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी पहिली शेतकरी म्हणून आपली आहे. आणि आपण जर या परीक्षेला उतरलो नाही तर शेतकरी म्हणून आपण नापास तर होऊच पण आपली मुलं पण शेतीपासून लांब जातील. आपल्याला शेती छान करायची आहे आणि आपल्या पूर्वजांनी ती शेती आपल्यापर्यंत छान करून आणून ठेवली आहे. आपल्याला अजून चांगलं करून हवामान बदलाला अनुसरून शेती करून चांगलं आर्थिक उत्पन्न, जमिनीची आणि वातावरणाची समृद्धी निर्माण करावीच लागेल. कारण ज्या गतीने ही अधोगतीमुळे आपण ती अधोगती आपण थांबवू शकत नाही पण स्पीड ब्रेकर करू शकतो. आज नाईकवाडी साहेबांना अनुभव असेल आणि मॅडमनाही अनुभव असेल की देशामधली बहुतेक जमीन ICUमध्ये ठेवण्याच्या लायकीची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन % आपण ज्याला मोजतो तो 0.2 नाही तर 0.3 आहे. आणि आपल्याला चांगली शेती करायची असेल आणि त्या उत्पादनामध्ये गुणवत्ता हवी असेल तर 1% कार्बन असणं आवश्यक आहे. आणि 1% कार्बन आणणं उष्ण कटिबंधामध्ये थोडं अवघड असतं. पण हे आपल्याला सहज जमेल कारण आपल्याला ती परंपरा आहे, आपल्याला परंपरेचं ज्ञान आहे. मग या मिशनमध्ये जे आहे परंपरागत कृषी विज्ञान
त्या परंपरागत कृषी विज्ञानाचा उपयोग करून आपण माझ्या पूर्वजांनी काय छान काम केलं होतं ते काम अजून चांगलं विज्ञान आधारित कसं करूया ते करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ की आपण पूर्वी जमीन नांगरून तापू द्यायचो आणि तापणाचे 2 हेतू होते की जमिनीतले हानिकारक बुरशी मरावी, हानिकारक जंतू मरावेत आणि जमिनीतली कीड कमी व्हावी. कारण तेव्हा तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. आज आपल्याकडे ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास फ्लोरॅन्सिस आहे की जमिनीतल्या हानिकारक जीवाणूंपासून बुरशी नियंत्रणापर्यंत आपल्याला एक साधन उपलब्ध झालं आहे. तर जे जमीन नांगरून का ठेवायची आणि जमिनीतले उपयुक्त जीवाणू नष्ट का करायचे आणि जमीन कमीत कमी नांगरून आपल्याला चांगलं पीक घेता येतं. हे इथे शेतकरी म्हणून जे काही बसलेत त्यांनी घरी गेल्यानंतर शेतात एक अनुभव घेऊन बघा की एक लोखंडाचा पाईप घ्यायचा 2-3 इंचाचा 1 फूट लांबीचा, ठोकून शेतात बसवायचा जिथे आपण पीक लावतोय तिथे, आणि आपले जिथे धुऱ्यावर झाड असेल एखादं की जिथे नांगर लागला नाही तिथे ठोकून बसवायचा. काही ठिकाणी तो 4 इंच खाली जाईल, काही ठिकाणी 6 इंच खाली जाईल, काही ठिकाणी 2च इंच खाली जाईल. आणि आपल्या हातात घड्याळ असतं. 1 लिटर पाणी त्या पाईपात ओतायचं, पाणी किती वेळात जिरलं ते बघायचं. म्हणजे नांगरलेल्या जमिनीत पाणी किती वेळात जिरलं आणि न नांगरलेल्या जमिनीत पाणी किती वेळा जिरलं हे जेव्हा तुमचं स्वतःचं लक्षात येईल की आपण नांगरलेल्या जमिनीत पाणी जिरत नाही आहे, म्हणजे आपण दिवसेंदिवस जमिनीतलं पाणी वापरून भूगर्भातली जलपातळी कमी कमी खाली खाली नेतो आहे. आणि आत्ता आपण आपल्या नातवाचं पाणी पितो आहे. आपल्या मुलाने आणि आपल्या नातवाने पाणी कुठून आणायचं हे मोठी समस्या आहे. कारण त्याच्याही खाली गेलं 600 फुटाच्या खाली गेलं की आर्सेनिक आणि फ्लोराईड येतं आणि ते पिकाला दिलं तर आपल्या सगळ्यांची हाडं ठिसूळ होणार आणि चालता चालता पडलो तरी हाडं मोडणार. आणि आपण असे कामं केले आहेत की माझा नातू छान जिवंत जगणारच नाही, निरोगी जगणारच नाही, अशा पद्धतीने आपण आता कामं केली आहेत. ती जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती करायलाच लागेल. कारण आत्तापर्यंत माझ्या लहानपणी मी सिनेमा बघितला होता आनंद, त्या सिनेमात एक कोणतरी कॅन्सर पेशंट हा होता. आज माझ्या घरात कॅन्सर पेशंट आहे. म्हणजे 40 वर्षामध्ये आम्ही असाध्य रोग आमच्या घरापर्यंत आणलेत. आणि याचं एक कारण वापरलेले रसायनांचे अवशेष हे एक महत्त्वाचं कारण आहे. वातावरणामधले बदललेले हव्याचं एक कारण आहे. एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो, माणसाची महत्त्वाची गरज काय आहे सांगा ना, मोठ्याने सांगा. जेवण. देशमुख साहेब, आपल्याला जे शिकवलं ना तेव्हा अन्न वस्त्र निवारा आहे माणसाची गरज, कारण तेव्हा सगळं छानच होतं. आता माझा असा प्रश्न आहे की मला अन्न नाही मिळालं मी किती दिवस जगीन, मला पाणी नाही मिळालं मी किती दिवस जगीन, आणि मला हवा नाही मिळाली तर मी किती दिवस जगेन. म्हणजे माणसाची महत्त्वाची गरज आजची उत्तम हवा, उत्तम पाणी आणि उत्तम अन्न आहे. आणि आम्ही अजून तेच धरून बसलो आहे, अन्न वस्त्र निवारा. मला माझी हवा चांगली करायलाच लागेल, मला माझं पाणी चांगलं करायलाच लागेल, आणि हे दोन्ही चांगलं झालं तर माझं अन्न चांगलं होईल. म्हणजे ह्याचा थोडक्यात एक सांगायचं झालं तर जल, जंगल आणि जमीन हे तिन्ही नॅचरल फार्मिंगमध्ये आहे. तिन्हीची समृद्धी तयार करणं पीक घेत असताना, जे आपल्याला पीक कुठेही कमी करायचं नाही, आपण जे काय अन्न तयार करतोय सगळ्यांसाठी आणि स्वतःसाठी ते कमी करायचं नाही, पण त्याची गुणवत्ता वाढवत असताना या सगळ्याची गुणवत्ता वाढवणं आणि असं काम करणं. आणि आपल्या नशिबाने आपल्या देशामध्ये हे कसं वाढवायचं सांगणारे मार्गदर्शक प्रचंड बुद्धिमान लोक आज उपलब्ध आहेत. त्या सगळ्यांचं मटेरियल शासनाकडे आहे, त्यांचे अनुभव आहेत आणि ते अनुभव ऐकणारे तुमच्यासारखे शेतकरी आहेत. आपल्या सगळ्यांना मिळून हे काम करायचं आहे, त्याला आत्ता तरी पर्याय नाही. लॉंग टर्म विजन आपण ठेवलं नाही, आपण शॉर्ट टर्म विजन ठेवलं. उद्या काय खाऊ हा प्रश्न असल्यामुळे हे सगळ्या समस्या निर्माण झाल्यात. आज आपल्याला उद्यासाठी, परवासाठी आणि भविष्यासाठी करायचंच आहे. आणि हे करणं नैसर्गिक आणि
सेंद्रिय शेतीमध्ये सहज शक्य आहे. कष्ट आहेत, चिकाटी आहे आणि सातत्य आहे, हे आपल्याला करायला लागेल. काही समस्या आहेत, त्या समस्यांना सोडवणूक कशी करायची हे आपल्याला परमेश्वराने बुद्धी जी दिलेली आहे ती आपल्याला त्यासाठी उपयोगी नक्की पडणार आहे. आणि मला खात्री आहे की परमेश्वराने प्रत्येकाला बुद्धी दिलेलीच आहे. आत्ता आपण काय करतोय की देशमुख साहेबांनी केले ते कॉपी पेस्ट करतोय. देशमुख साहेबांची गरज वेगळी, माझी गरज वेगळी आहे. देशमुख साहेबांची जमीन वेगळी आहे, माझी जमीन वेगळी आहे. मला माझ्या गरजा, मला माझ्या जमिनीच्या गरजा, माझ्या कुटुंबाच्या गरजा या भागवता आल्या पाहिजेत, तर मी शेतकरी म्हणायला लायक आहे. आत्ता मी जे शेतकरी म्हणून जी काय जगतोय, सोयाबीनवाले शेतकरी किती सोयाबीन घरी खाता तो, आणि ऊसाची शेतकरी करणारा ऊस किती खातो, का जेवताना ऊसच खातो, आणि जेवताना सोयाबीन खातो, का पराठी खातो. मग माझे पूर्वज हे सगळं लावत असताना हे सगळंच घराच्या गरजा पूर्ण करत होते. कण्हेरी मठाचं मॉडेल आहे ऊसाच्या सोबत 187 पिकं. देशात अशी असंख्य मॉडेल उभी आहेत, आम्हाला त्याच्याकडे बघायला वेळ नाही आहे. आम्ही नको ते बघत बसतो आहे. आणि आमचं आत्ता तरी ध्येय आणि जगण्याची पद्धत राजकीय पातळीशी निगडीत आहे, शेतीशी निगडीत नाही आहे. आमची विचारधारा ही माझी शेती चांगली कशी होईल याच्यासाठी नाही आहे. माझी विचारधारा मला जास्त चांगले पैसे कसे मिळतील याच्यासाठी आहे. ते चुकीचं नाही आहे. समृद्धीमध्ये पैसे आहेत, पैशात समृद्धी नाही आहे. आपण चांगली समृद्धी निर्माण करून चांगलं जगू शकतो. याच्यासाठी अनेक मार्गदर्शक उपलब्ध आहेत, तुमच्यामध्ये पण बसलेले असतील. कारण प्रत्येक शेतकरी हा त्याच्या शेताचा शास्त्रज्ञच असतो आणि त्याला खात्री असते की मला हे पीक या शेतात वावरात लावलं, या सीझनला लावलं, या हंगामात लावलं, हा वापसा ठेवला की पीक चांगलं येणारच आहे. आत्ता आम्हाला असुरक्षिततेपोटी आम्ही वापसा घालवतोय, पाणी भरून ठेवतो आहे आणि भरलेल्या पाण्यामुळे मीठ फुटतं आहे आणि आपलं पीक कमी होतं आहे. हे टाळायला लागेल. आपण असा प्रयत्न करूया की शेतकरी म्हणून माझ्या ताटात आज ज्या माझ्या शेतातल्या गोष्टी आहेत त्या 5% तरी वाढवूया पुढच्या वर्षी. आणि आपल्याला 100% मी खात्री देतो की आपल्या ताटातल्या किमान 70% गोष्टी आपण आपल्या शेतात पिकवू शकतो. आपण विकायला करूया, पण विकायला करत असताना आपल्या घरासाठीही करूया. माझ्या नातवाला मला विष द्यायचं नाही आहे, माझ्या बायकोला मला विष द्यायचं नाही आहे. तर आपल्याला विषविरहित अन्न पाहिजे असेल. आज दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की भारतामध्ये जे काही भाजी मिळते त्याच्यामध्ये 90% भाजीमध्ये विष आहे. आणि ते विष टाळणं आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात काय आहे? आपल्या शेतात जे काही करणं शक्य आहे ते करूया, काहीतरी विष टाळूया आणि आपलं जीवन आणि आपला देश आनंदी करूया. याच्यासाठी मी सांगितलं तसं मल्टीक्रॉपिंग हे खूप महत्त्वाचं आहे. हंगामी पिकामध्ये करता येतं, वेलवर्गीय भाज्यात करता येतं, मोसंब्यात करता येतं, संत्र्यात करता येतं, पेरूत करता येतं. पाणी कधी तोडायचं, किती दिवसात काय पीक घ्यायचं, ह्याच्याकडे सगळा आपल्याला अभ्यास आहे ऑलरेडी. की त्या सावलीमध्ये काय होईल याचाही अभ्यास आहे. आपण थोडा विचार करूया. आणि जंगलामध्ये जसं एकाखाली एक आणि एकाला पूरक दुसरं हे असतं, तसं आपल्या शेतात करूया. मी आता उदाहरण घेऊ की गांडूळ. शेतकरी असं म्हणतो किंवा शास्त्र असं म्हणतं शेतकऱ्याचा गांडूळ हा मित्र आहे. तुम्ही आत्तापर्यंत गांडूळाला मित्र म्हणून जगवण्यासाठी काय प्रयत्न केले? त्याचं घर विस्थापित करायचेच प्रयत्न केले. नांगरून आपण गांडूळ इथून निघून जातील किंवा मरून जातील अशीच कामं केली आहेत. आणि म्हणताना म्हणले की गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. किती सापडले हो शेतात गांडूळ? आणि जर गांडूळ सापडले नाहीत तर माझं पीक कसं छान होईल? मी औषध फवारलं, कुठला तरी मला कीटक दिसला,
मला ओळखच नाही हा मित्र कीटक आहे का शत्रू कीटक आहे. मी जे औषध फवारलं त्या औषधाने अनेक मधमाशांच्या पेट्या सगळ्यात मधमाशा मेल्या आहेत औषध फवारणीमुळे. आणि जगातले सगळे शास्त्रज्ञ असं सांगतात मधमाशी गेली तर आपलं पीक येणार नाही, कारण बरीचशी वनस्पती परपरागीभवन करणारी आहे आणि त्याच्याने मधमाशी एक उत्तम परागीभवन करणारा कीटक आहे. म्हणजे मधमाशीचं मला महत्त्व आहे, गांडुळाचं मला महत्त्व आहे, बेडकाचं मला महत्त्व आहे आणि हे सगळं आम्ही फोरेट घालून औषध फवारून नष्ट करतो आहे. जगा आणि जगू द्या सेंद्रिय शेती म्हणते, नैसर्गिक शेती म्हणते आणि आम्ही म्हणतो एकेकाळी म्हणण्याची प्रथा होती शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे. आज लाख कीटक शेतात आहेत का हो? एक तरी कीटक दिसतो का? आणि एक तरी पक्षी दिसतो का? मग लाखाचा पोशिंदा कसा होईल? आपली संस्कृती जगा आणि जगू द्या, आपण सगळे मित्र आहोत आणि मित्रत्व वाढवण्याचा प्रयत्न करतो. परंपरा असेल, अध्यात्म असेल, संत वाङ्मय असेल, या सगळ्यामध्ये सगळ्यांनी एकत्र छान जगण्याच्या रचना आहेत. मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक या तिन्ही उन्नतीसाठी शेतकरी हा सगळ्यात जबाबदार प्राणी आहे. हा जो जबाबदार घटक आहे, जेव्हा तो शेतामध्ये पिकाला युरिया घालतो, ते युरिया घातलेलं अन्न खाल्ल्यानंतर बुद्धीला सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्तीच नष्ट होते. हे शास्त्राने सिद्ध केलं आहे की नायट्रोजनचं प्रमाण रक्तात वाढलं तर बुद्धी नकारात्मक विचार करायला लागतं, कारण बुद्धीला म्हणजे मेंदूला रक्ताचा पुरवठा कमी होतो. हे आपलं टाळायचं असेल तर आपल्याला जी काही गाईडलाईन आहे त्याच्यातली आपल्याला जमेल तेव्हा जमेल तशी सुरुवात करू, सेंद्रिय शेती करू, आपल्या गरजा स्वतःच्या कुटुंबाच्या, आपल्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि शाळेत आपण प्रार्थना म्हटले सारे भारतीय माझे बांधव आहेत. या बांधवांच्यासाठी आपल्याला करणं जबाबदारी आहे, कारण भविष्य भीषण आहे. आपण जर आत्ता काही तातडीने हालचाली केल्या नाहीत तर आपलं स्वतःचं पण भविष्य कठीण आहे. आज 1.5 सेंटीग्रेड तापमान वाढलं असं आपण गृहीत धरतोय. नासा म्हणते 2 वाढलं आहे. आणि 2 सेंटीग्रेड तापमान वाढलं तर अनेक वनस्पतींचे परागच येणार नाहीत. जे आंब्याला येणारच नाही, थंडीच नाही पडली तर आंब्याला मोहरच येणार नाही. आंबा एक उदाहरण झालं. हे जर आपल्याला अनेक पिकं आपल्याला काही वर्षात संपलेली दिसतील आणि आपल्याला नवीन अन्न शोधायला लागेल. त्या शोधामध्ये अजूनपर्यंत पूर्वजांनी केलेलं चांगलं काम म्हणजे रानभाज्या, कंद पिकं. ही कंद पिकं आपल्याला खूप आधार देऊ शकतील. तर कंद पिकं जास्तीत जास्त लावा, ज्याला कीड आणि रोग जवळजवळ नाही, आणि ह्याच्यातनं आपली उन्नती. आणि कंद पीक लावलं की जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढतो असं शास्त्र म्हणतं. हे करूया, खूप अवघड नाही आहे. थोडीशी बदल करायची तयारी ठेवा. मला कळलं, मला चांगले गुरु मिळाले, त्याने मला सांगितलं बाबा हे करतोयस हे चुकीचं करतोयस. मुळात मी करतच नव्हतं. मी सुरुवातच सेंद्रिय शेतीपासून केली. मी जन्माने शेतकरी नाही, मी शेती विकत घेऊन शेतकरी झालो आणि वयाच्या 35व्या वर्षी सगळे मोह बंद केले, नोकरी सोडली आणि खेडेगावात जाऊन माळ जमिनीमध्ये शेती करायला सुरुवात केली. की माझं एक छोटंसं यूट्यूब चॅनल आहे, निसर्गमित्र राजेंद्र भट. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी मी कशा सोडवल्या याच्यातले छोटे छोटे व्हिडिओ आहेत. आवडले तर सांगा, नाही आवडले तर काय चुका झाल्या ते कळवा, जरूर बघा. आणि याच्यामध्ये देशभरामध्ये असंख्य जे गुरु आहेत, प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात आहेत बरं का, त्यांची मदत घ्या आणि आपली शेती चांगली कशी होईल यासाठी प्रयत्न करा. मला बोलायला संधी दिलीत, धन्यवाद. धन्यवाद भट सर. आपण खूप चांगल्या शब्दामध्ये आणि एकदम कळकळीने स्वतःचे अनुभव आपल्या ॲग्रिव्हिजन कार्यशाळेतील शेतकऱ्यांना अनुभव कथन केलात. आणि स्वतःचा अनुभव एक नुसते ते शब्द नसून ते एक तुम्ही जगलेला. हो, या सगळ्याच्या प्रवासामध्ये एक फायदा असा झाला की माझ्याकडची जैवविविधता त्याला म्हणतात बायोडायव्हर्सिटी ही वाढली.
आज माझ्याकडे 187 प्रकारचे वनस्पती आहेत. त्याच्यावरती 57 प्रकारचे कोळी आहेत, 51 प्रकारची फुलपाखरं आहेत आणि 144 प्रकारचे पक्षी आहेत जे कीड खायला येतात. त्याचे माझा पाठीवरचा पंप 4 वर्षापूर्वी बंद झाला. आणि देशामधली एवढी विविधता आहे की आमचा विभाग आंब्याचा विभाग आहे. माझे 55 जातीचे आंबे आहेत आणि ते आंबे मेपासून ऑगस्टपर्यंत येत राहतात. म्हणजे आंबे खाऊन समाधान, आंबे विकून समाधान आणि त्याची प्रक्रिया करून वर्षभर खाणं हे सहज शक्य होतं. आणि आंब्याच्या खाली, आंब्याच्या सावलीमध्ये हळद, सुरण, अननस आणि आंब्यावर मिरी अशी 5 पिकं एकत्र आहेत. आम्ही कुठलंच पीक एकटं लावत नाही. त्याच्यासोबत आपण इथे प्रदर्शनात आलो आहे, आपण कोणतरी सोबती घेऊन आलो आहे, मित्र घेऊन आलो आहे. आपण एकटे कधी जात नाही आणि निसर्ग एकटा कधी राहत नाही. आणि आपण वांग एके वांग, कापूस एके कापूस, संत्रा एके संत्र असं एकटं वाढवायचा प्रयत्न करतो. म्हणून समस्या आहेत. धन्यवाद. आपली निसर्गातील जैवविविधता जी सांभाळण्याचं काम आहे हे केवळ नैसर्गिक शेती, प्राकृतिक शेतीमधूनच होऊ शकतं. आणि आपण निसर्ग सांभाळला तर आपण पण सुरक्षित राहू, हा जो संदेश आहे राजेंद्र भट सरांनी आपल्याला दिलेला आहे. आणि आपले शेतकरी आत्तापर्यंत निसर्ग सांभाळूनच शेती करत आलेले आहेत. आता केवळ ह्या मागच्या 30, 35 किंवा 50 वर्षामधले जे बदल आहेत तीच थोडेसे शेतीसाठीचे हानिकारक होत आहेत, त्याच्यात पर्यावरणाचा विचार होता. तर हे खूप चांगल्या कळकळीने आपल्याला मत मांडलेलं आहे. आता आपले तिन्ही वक्ते आपल्यासमोर आहेत. आपण मागच्या 1.5 तासापासून जे त्यांचं शांतचित्ताने ऐकून घेतलेलं आहे. तर आपल्या नक्कीच काही प्रश्न असतील, काही आपल्याला शंका असेल, कारण आता पुन्हा जुनं ते सोनं म्हणून आपण पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळत आहोत. आणि जी मागची पिढी आहे त्यांनाच फक्त नैसर्गिक शेतीचा अनुभव आहे बालपणातला, आणि नंतर मग मधातल्या शेतकऱ्यांना 40 ते 50 वर्षामधल्या शेतकऱ्यांना तो नैसर्गिक शेतीचा अनुभव नाही आहे किंवा आता पुन्हा त्यांना घ्यावा लागणार आहे. तर ह्या संदर्भात आहेत ना. अच्छा, तर आपले काही प्रश्न असेल तर आपण नक्कीच विचारू शकता. एक सर मोबाईल नंबर द्या ना आपला. हां सर. नाव राजेंद्र श्रीकृष्ण भट. फोन नंबर 9324601272. 9324601272. माझा फोन 7 ते 7 चालू असतो. सर नमस्कार. आपण खरोखरच अमूल्य गोष्टी सांगितल्यात आणि त्यातल्या काही जे चटके आम्ही स्वतः भोगलेले आहेत. उदाहरणार्थ जास्तीच्या तापमानामुळे लिफी व्हेजिटेबल जळून जाणे, मेथी नष्ट होणे, अशा गोष्टी करून पाहिल्या. मग नंतर सावलीत त्या अडुंबाचे प्रयोग करून पाहिले. परंतु त्यातलं सूत्र आपण जे म्हणतात मल्टिपल क्रॉप, हे आता सूत्र म्हणून लक्षात येत आहे. परंतु हे सगळं आम्ही आमचं म्हणजे चुका करून करून शिकण्यापेक्षा हे सुसूत्रपणे आपण किंवा कोणी संस्था शिकवते का? व्यासपीठ माझं ते नाही आहे. अनेक ठिकाणी प्रशिक्षण वर्ग चालू असतात. नॅशनल काउन्सिल फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग पण ही प्रशिक्षण घेत असतं. आपल्याला सेंद्रिय शेतीबद्दल जर शिकायचं असेल तर पदविका किंवा पदव्युत्तर कार्यक्रम अभ्यासक्रम आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे रजिस्टर्ड झालेले आहेत आणि आपण तिथे जाऊन 1 वर्षाचा कोर्स पण आपण तिथे घेऊ शकतो. फॉर्मल एज्युकेशन घ्यायचं असेल तर आपल्याला. हॅलो, माझे यूट्यूबवरती छोटे छोटे व्हिडिओ आहेत. मी 1 दिवसाचे कोर्स घेतो, म्हणजे वर्षभराचा कोर्स करायला जमत नाही. मी ऑनलाईन पण वर्ग घेतो आणि ऑफलाईन पण घेतो. त्या फोनवरती तुम्ही फोन केल्यानंतर किंवा हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यात तुम्ही मेसेज केल्यानंतर माझे काही प्रशिक्षण असतील ते मी सांगत जाईन. देशभरामध्ये असे घेणारे लोक खूप आहेत. बरोबर आहे. म्हणजे मी हे तुम्हाला आपल्या कोर्ससाठी विचारत नाही, परंतु गंमत अशी आहे की हे आपण म्हणतात 1 वर्षाचं म्हणजे वर्षभराचा कोर्स करण्याची आता वेळही नाही आहे. तेवढं मनुष्य आणि आम्हाला पार्श्वभूमी काही नाही आहे. म्हणजे नांगरणी म्हणजे काय इथपासून सुरुवात आम्ही शिकलेलो आहोत. परंतु म्हणून आपल्या कोणीही जो शिक्षण देतो त्याचा आम्हाला आदरच आहे आणि शिकण्याची इच्छाही आहे.
परंतु आपण म्हणताय ते सगळे प्रश्न आम्हाला अगदी जाणवलेले आहेत. जास्त तापमान, पाण्याची कमी, आणि त्याचे आम्ही आमच्या पद्धतीने केले, परंतु आपण सोल्युशन सांगतायत एकदम वरच्या दर्जाची, चांगली आहेत. आम्हाला शिकायला नक्कीच आनंद आहे त्यामध्ये. मी आणि माझा मुलगा दोघंजण BSc ॲग्री एकाच वर्षी झालं 2005ला. मुक्त विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम आहे. तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा मराठीमध्ये आहे आणि इग्नूचा हिंदी आणि इंग्रजीमध्ये. इग्नू म्हणजे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ. याच्यामध्ये अभ्यासक्रम चांगले आहेत. याच्यातला पोषण आणि संरक्षणाचे सिद्धांत आपण बाजूला ठेवूया, कारण तो रासायनिक आहे. आपण जेव्हा जैविक शेती किंवा प्राकृतिक शेती करणार आहोत तसे आपला रसायनं वापरायला बंदी, असं नाईक पाटील साहेबांनी मगाशी ठासून सांगितलेलं आहे की प्रमाणीकरण असलेल्यांचंच खत वापरायला परवानगी आहे. तर हे आपण पोषण संरक्षण वेगळ्या पद्धतीने करूया. पण नक्की वनस्पती काय आहे, किती दिवसात होते, त्याला वेल असतो का झाड असतं, त्याला फळं कधी येतात, कुठल्या सीझनला लावायची, त्या 2 झाडांमध्ये अंतर किती पाहिजे, हे अभ्यासक्रमातून शिकता येतं. अशी शिकायच्या संधी देशामध्ये खूप आहेत. आपण सर्च केला की आपल्याला माहिती मिळेल. अजून कुणाचे प्रश्न असेल तर? नॅचरल फार्मिंग कुठे आहे का? नॅचरल फार्मिंग अनेक ठिकाणी देशामध्ये आहे. माझं स्वतःचं नॅचरल फार्मिंग आहे आणि तिथे मी 97पासून खोदलं नाही आहे. आणि पाणी देण्याची सिंचन पद्धती फक्त वेगळी आहे. तुषार सिंचनाने पाणी देतो. तशी आळी करणं, खोदणं हे बंद आहे. झाडाचे पडलेले सगळे अवशेष जागेवरच कुजतात आणि आम्ही फक्त फळं गोळा करायला जातो. हे हंगामी पिकामध्ये अवघड असतं. पण मध्यम आयुष्याची पिकं आहे, समजा केळी आहे, पपई आहे, पेरू आहे, आंबा आहे, मोसंबी आहे, ह्याच्यामध्ये सहज शक्य आहे. हंगामी पिकामध्ये पीक जवळजवळ असल्यामुळे आपल्याला नांगरायला लागतं आणि लहान असल्यामुळे त्याला पोषण द्यायला लागतं. त्याचे हंगाम म्हणजे समजा मेथीला मी म्हटलं की तिथे कुजेल तेव्हा तू वाढ, असं नाही होणार. मेथीला थोडं नांगरायला लागेल आणि तिला वाढण्यासाठी लहान मुलाला जसं आपण काही पोषण देतो आणि मोठा मुलगा झाल्यानंतर हाताने घेतो, तसं लहान असताना आपल्याला पोषण द्यायलाच लागेल. देशमुख साहेब, तुम्ही स्वतः अभ्यासवात. म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्याला कोकणातल्या शेतकरी सांगणं म्हणजे चुकीचं आहे. पण प्रिन्सिपली एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं संत्र्याची छाटणी किंवा पाण्याचा ताण कधी दिला जातो याचा विचार करून त्याच्या कमी सावलीमध्ये वाढणारी, समजा हळद आहे, आलं आहे, औषधी वनस्पतीतली सर्पगंधा आहे, हे तुम्हाला सावलीत नक्की घेता येतं. हे सावलीमध्ये घेता येतं आणि तुमची छाटणी जेव्हा होणार आहे, पाण्याचा ताण बसणार आहे, तेव्हा पीक संपलेलं पाहिजे. म्हणजे आमच्याकडे आंब्याचा ताण जेव्हा येतो द्यायला पाहिजे तोपर्यंत आमचं पीक जानेवारीपर्यंत हळद संपलेली असते. तसे ते त्या ताणाचा पिकावरती परिणाम नाही झाला पाहिजे. आणि शॅडो लिव्हिंग क्रॉप तुमच्या इथे विद्यापीठामध्ये आत्ता काम चालू आहे, त्याच्यातनं तुम्हाला याची माहिती खूप मिळेल, कारण हा विषय सगळ्या जगभर अभ्यासाचा आहे. बिल मॉरिसनचं पुस्तक आहे, अल्बर्ट हॅवर्डचं ॲग्रिकल्चर टेस्टामेंट पुस्तक आहे, दाभोळकर सरांचं प्लेंटी फॉर ऑल पुस्तक आहे. यातनं खूप माहिती मिळू शकते. विदर्भामध्ये काम करणाऱ्या अनेक आनंद सुभेदारांपासून अनेक लोक आहेत की ज्यांनी ही कामं केलेली आहेत. सुभाष शर्मा आहेत, ऑलरेडी आत्ता आहेत. टाकळकर सर आहेत, वसंतभाऊ आहेत, वसंतभाऊ फुटाणे आहेत. या सगळ्यांच्याकडनं तुम्ही करू शकता माहिती. अजून काही आहेत प्रश्न आपल्याला? अच्छा, खूप चांगला प्रश्नोत्तराचा आपला त्रास झालेला आहे. आणि तो जो आपण प्रश्न विचारलेत किंवा आपल्याला जे काही प्रश्न पडले, म्हणजे आपण ते खूप चांगलं मन लावून ऐकलेलं, याचं एक ते शेवटी द्योतक असतं. तर सर्व श्रोत्यांचं आणि वक्त्यांचं मी इथे एकदा आभार व्यक्त करतो.